हॅलो फ्रेंड्स, आज आपण जे काही किरण देसले सरांची बुक आहे इकॉनॉमिक्सची, त्यामधून प्रकरण 8वा सार्वजनिक वित्त हा चॅप्टर आपण त्यामधून पूर्णपणे घेणार आहोत. आणि ह्यामध्ये फक्त आणि फक्त जे काही पॉईंट्स इम्पॉर्टंट्स आहेत तेच हायलाइटेड पॉईंट्स इथे घेतले जातील आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू तेच पॉईंट इथं रिव्हिजनसाठी आहे बघा त्यामध्ये ही सिरीज. चला तर आपण जास्त वेळ न घालवता स्टार्ट करूया. बघा, चॅप्टरचं नाव आहे सार्वजनिक वित्त आणि त्यालाच आपण इंग्लिशमध्ये पब्लिक फायनान्स म्हणतो. पब्लिक म्हणजे गव्हर्नमेंट, आणि गव्हर्नमेंट जो काही वित्त आहे त्याविषयी या चॅप्टरमध्ये बघणार आहोत. जमा कसं होते आणि खर्च कसं होतो त्याविषयी नियोजन या चॅप्टरमध्ये आपण पूर्णपणे बघणार आहोत. बघा, त्यामध्ये पहिलं तर त्याची डेफिनेशन बघा. सार्वजनिक वित्त म्हणजे काय? बघा, सार्वजनिक वित्त म्हणजे सरकारच्या जमा आणि खर्चाचा अभ्यास करणारी जी काही अर्थशास्त्राची शाखा आहे त्यालाच आपण सार्वजनिक वित्त म्हणतो. बघा, जमा आणि खर्चाचा अभ्यास करणारी अर्थशास्त्राची जी काही शाखा आहे त्याला आपण काय म्हणतो? सार्वजनिक वित्त असे म्हणतो. तर सार्वजनिक वित्त जे काही प्रवाह आहेत कोणकोणते आहेत तर राजकोषीय धोरण ठरविणे, स्त्रोत उभारणे, सार्वजनिक कर्ज घेणे आणि सार्वजनिक खर्च करणे आणि जबाबदाऱ्या व पारदर्शकता करणे हे सार्वजनिक वित्ताचे प्रवाह आहेत. बघा, त्यामध्ये थोडंसं रिकॉल करून घ्या. बघा, नंतर पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे. बघा, राजकोषीय धोरण. राजकोषीय धोरणची डेफिनेशन सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघा, त्यामध्ये दोन्ही पण डेफिनेशन सेम टू सेम आवडतात. बघा, राष्ट्रीय उत्पादन रोजगारात आवश्यक परिणाम घडविण्यासाठी, अनावश्यक परिणाम दूर करण्यासाठी शासकीय जमा, बघा शासकीय जो काही जमा आहे, शासकीय जमा आणि खर्चा संबंधित राजकोषीय धोरणाला आपण काय म्हणतो? शासकीय धोरणाला राजकोषीय धोरण असे म्हणतो. लक्षात ठेवा, डेफिनेशन इम्पॉर्टंट आहे. बघा, त्यामध्ये राज म्हणजे सरकार आणि कोशीय म्हणजे तिजोरी, जे काही सरकारची तिजोरी त्याविषयी जो काही जमा होतो आणि खर्च होतो त्याचं जो काही धोरण ठरवलं जातं त्यालाच आपण राजकोषीय धोरण असे म्हणतो. बघा, त्यामध्ये नंतर बघा, त्यामध्ये आता राजकोषीय धोरणाची साधने कोणकोणती आहेत तर इथं सुद्धा क्वेश्चन पडलेलं आहे. बघा, त्यामध्ये तर कर व क्रेतर स्त्रोत, बघा कर व क्रेतर स्त्रोत, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च आणि वित्तीय प्रशासन हे राजकोषीय धोरणाची साधने आहेत. इथं क्वेश्चन विचारलेला जातो. बघा, राजकोषीय धोरणाची कोणकोणती साधने आहेत? कर व क्रेतर स्त्रोत, सार्वजनिक कर्ज, सार्वजनिक खर्च आणि वित्तीय प्रशासन हे राजकोषीय धोरणाची साधने आहेत. बघा, नंतर आहे बघा इम्पॉर्टंट पॉईंट्स. तर राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत तर इम्पॉर्टंट आहे. बघा, प्रत्येक पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे. राजकोषीय धोरणाची उद्दिष्टे कोणकोणती आहेत तर स्त्रोताचे उपलब्धीकरण करणं. बघा, फक्त इम्पॉर्टंट पॉईंट घेतो त्यामध्ये. नंतर स्त्रोताची वाटणी करणे, आर्थिक वाढीस चालना देणे, उत्पन्न आणि संपत्तीमधील तफावत दूर करणे. नंतर आहे रोजगार निर्मिती करणे. नंतर किमतीचे नियमन करणे आणि सामाजिक आणि आर्थिक विकास साधणे. ह्या काही उद्दिष्ट आहेत. बघा, जे काही राजकोषीय धोरण आहे त्याचं उद्दिष्ट आहेत, इम्पॉर्टंट पॉईंट आहेत, त्यावर क्वेश्चन विचारला जातो. बघा, त्यामध्ये विचारलेले सुद्धा आहेत. नंतर बघा, इथं हा चार्ट इम्पॉर्टंट आहे. बघा, त्यामध्ये आदेशात्मक अर्थव्यवस्था आणि बाजार अर्थव्यवस्थेमध्ये काय फरक आहे तर आदेशात्मक अर्थव्यवस्था जी सरकारच्या, बघा इथं सरकार यंत्रणा आहे. बघा, हे पूर्णपणे सरकारचं ह्याच्याकडे हे असतं. बघा, त्यामध्ये सरकारचं पूर्णपणे नियंत्रण खाली असते आणि बाजार अर्थव्यवस्था पूर्णपणे बंधनमुक्त असते. बघा, त्यामध्ये पण इथं सरकारचं काम काय असतं तर अर्थव्यवस्थेचे नियमन करणे, पण बाजार अर्थव्यवस्थेमध्ये फक्त आणि फक्त काम असतं बाजार अपयशी होणं देणे, हे फक्त सरकारचं तेवढं काम असतं. बघा, थोडंसं लक्षात ठेवा. त्यामध्ये बघा, इथं काही पॉईंट्स आहेत तेच रिपीट आहेत. बघा, त्यामध्ये आदेशात्मक अर्थव्यवस्था असलेल्या समाजवादी देशात, हुकुमशाही देशामध्ये म्हणजे सरकार ही यंत्रणा जणू काही अख्खी अर्थव्यवस्था चालवते. म्हणजे आदेशात्मक अर्थव्यवस्थेमध्ये पूर्णपणे सरकार ही अर्थव्यवस्था चालवत असते. नफ्यापेक्षा, इथं जे काही आदेशात्मक अर्थव्यवस्था आहे त्यामध्ये नफ्यापेक्षा लोककेंद्रित उत्पन्नावर भर दिला जातो आणि श्रीमंतावर अधिक कर लावून जे गरीब आहेत त्यावर समान होण्यावर अधिक भर दिला जातो. बघ, कुठे? आदेशात्मक अर्थव्यवस्थामध्ये. तर बाजार अर्थव्यवस्थेमध्ये काय आहे तर ती पूर्णपणे बंधनमुक्त असते आणि ती स्वयंचलित असते, कोणावरचं बंधन नसतं. त्यामुळे उत्पादन जे काही साधने असतात ते पूर्णपणे खाजगी मालकीचे असतात. आणि इथे बाजार अपयशी, बघा हा पॉईंट, बाजार अपयशी होऊ न देणे हा बाजार अर्थव्यवस्था असणाऱ्या देशात सरकारचं सर्वात मुख्य कार्य आहे. बाजार अर्थव्यवस्थेमध्ये बाजार अपयशी होऊ न देणे हे सरकारचं मुख्य कार्य आहे. बघा, त्यामध्ये नंतर कोणतेही पॉईंट्स इम्पॉर्टंट नाही त्यामध्ये. नंतर आहे बघा, त्यामध्ये हा पॉईंट्स लक्षात ठेवा. त्यामध्ये बघा, जेव्हा महागाई वाढते आपण त्याला तेजी म्हणतो. तेजीत असताना सरकार कोणतं धोरण राबवते तर सरकार संकोचित राजकोषीय धोरण, त्याला आपण कॉन्ट्रॅक्शनरी फिजिकल पॉलिसी म्हणतो. बघा, त्यामध्ये नंतर त्यालाच आपण काय म्हणतो त्यालाच आपण जमा जास्त असते पण खर्च कमी तत्व राबवते. मग त्यामुळं काय होते बघा, जमा जास्त आणि खर्च कमी, तर जे काही मार्केटमध्ये पैसा आहे तो कमी जातो, त्यामुळे जी काही महागाई आहे ती आटोक्यात येते. बघा, त्यामध्ये जर मंदी असेल तर काय होतं बघा, मंदी असताना ते प्रसारित राजकोषीय धोरण, प्रसारित म्हणजे काय तर जमा जेवढी खर्च जास्त असेल पण जमा कमी, म्हणजे काय त्याला आपण प्रसारित राजकोषीय धोरण म्हणतो. म्हणजे जमा कमी असेल आणि खर्च जास्त, हे तत्व राबवते. बघा, तुम्ही पण लक्षात ठेवा, मंदी म्हणजे जे काही चलन आहे, महागाई आहे ती कमी झालेली असते त्याला मंदी म्हणतो आपण त्यामध्ये. तर त्यावेळेस प्रसारित राजकोषीय धोरण राबवते त्यावेळेस. ठीक आहे. नंतर बघा,
काही इम्पॉर्टंट आहे बघा. पॉल शॅम्युल्सन यांनी या अर्थतज्ञाने बाजार अर्थव्यवस्थेत सरकारची 4 मुख्य कार्ये सांगितलेली बघा. कोणकोणती कार्य आहेत बघा. अर्थव्यवस्थेचे स्थैर्य टिकवणे आणि वाढ करणे, अर्थव्यवस्थेची कार्यक्षमता वाढवून बाजार यशस्वी करणे, नंतर आहे विकासाचा हातभार लावून समतेस प्रोत्साहन देणे आणि अर्थव्यवस्थेला पायाभूत सुविधा पुरविणे, अशी काही उद्दिष्टे सांगितलेली बघा त्यांनी. नंतर बघा हे पेज रिपीट झालं आहे बघा, आत्ताच आपण बघितलेलं आहे तो. नंतर सरकार एखादी वस्तू, इथे सुद्धा क्वेश्चन आहे बघा. जेवढे काही रेड कलरमध्ये आहे ते पूर्णपणे त्यावर क्वेश्चन आलेले बघा. सरकार एखादी वस्तू मोफत किंवा स्वस्तात उपलब्ध करून देते बघा, स्वस्त उपलब्ध करून देते, तेव्हा त्या वस्तूचा वैकल्पिक खर्च हा ग्राहकाकडून करदात्याकडे हस्तांतरित होतो बघा. ग्राहकाकडून करदात्याकडे हस्तांतरित होतो. ते पॉईंट एक लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर आहे दुसरा पॉईंट आहे बघा. प्रोफेसर R.A. मस्ग्रेव यांनी सार्वजनिक वस्तूचे वर्गीकरण गुणवस्तू आणि सार्वजनिक गुणवस्तूमध्ये केले आहे बघा. गुणवस्तू आणि सार्वजनिक गुणवस्तूमध्ये केले आहे. नंतर बघा हा चार्टवर काही तर क्वेश्चन नाही आहे आतापर्यंत, पण तरी पण आपण थोडंसं वाचून घेऊ बघा. त्यामध्ये निकष गुणवस्तू आणि सार्वजनिक वस्तूमध्ये काय फरक आहे थोडंसं बघून घेऊ. क्वेश्चन नाही आहे बरं का. बघा निकष गुणवस्तू म्हणजे वस्तू खाजगी तसेच सार्वजनिक क्षेत्र पुरवितात त्यामध्ये, आणि जे काही सार्वजनिक वस्तू असतात त्यामध्ये शासकीय क्षेत्र या वस्तू पुरवित असतात, कारण वस्तू लाभप्रद नसतात. उदाहरणार्थ शाळा ह्यामध्ये, आणि उदाहरणार्थ पथदिवे ह्यामध्ये बघा. पुरवठ्याचा सीमांत खर्च जास्त असतो, म्हणजे अधिक लोकांना वस्तू पुरवायचा असेल तर अधिक खर्च लागतो त्यामध्ये. नंतर इथे असतो बघा त्यामध्ये पुरवठ्याचा सीमांत खर्च 0 असतो, लोकांची संख्या वाढली तर अधिक खर्च करावा लागत नाही. प्रमाणित पुरवठा असतो आणि पुरवठा मर्यादा नसते. इथं प्रतिस्पर्धा अस्तित्वात नसते आणि प्रतिस्पर्धा नसते या वस्तू शासनाने पुरवणे अपेक्षित असते बघा त्यामध्ये. नंतर या वस्तू मोबदला देणाऱ्यालाच मिळतात आणि या वस्तू सर्वांनाच उपलब्ध असतात. वस्तू पुरविताना एखाद्याला टाळणे अशक्य असते. या वस्तू नाकारता येऊ शकतात, पण या नाकारण्याचा प्रश्नच नसतो बघा त्यामध्ये, जे काही सार्वजनिक वस्तू असतो त्यामध्ये बघा. नंतर आहे अतिशय इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत बघा इथे बघा. ह्याच्यावर एक तरी क्वेश्चन असतो बघा त्यामध्ये बघा. 7 एप्रिल 1860 रोजी जेम्स विल्सन यांनी ब्रिटिश भारत शासनाचा पहिला वित्तीय सदस्याने भारताचा पहिला अर्थसंकल्प प्रारूप मांडलं. पण स्वातंत्र्याच्या पूर्वी मांडलेले बघा. जेम्स विल्सन यांनी 7 एप्रिल 1860 रोजी भारताचा पहिला अर्थसंकल्प, भारताच्या पूर्वी, स्वातंत्र्याच्या पूर्वी, स्वतंत्र भारताचा. पण आता दुसरा क्वेश्चन आहे बघा त्यामध्ये. जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला आहे, तर R.K. षण्मुगम शेट्टी यांनी मांडला आहे. R.K. षण्मुगम शेट्टी यांनी 26 नोव्हेंबर 1947ला सादर केला आहे बघा, स्वातंत्र्यानंतर. पण दुसरा एक क्वेश्चन विचारला जातो त्यामध्ये. जॉन मथाई यांनी भारतीय गणराज्य, म्हणजे जी काही आपली घटना तयार झाली आहे बघा त्यामध्ये, भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला आहे 1950मध्ये, तर तो जॉन मथाई यांनी मांडला आहे. आणखीन एक क्वेश्चन विचारला जातो. जर घटनेनुसार म्हटलं बघा, घटनेनुसार 1951मध्ये पहिल्या निवडणुका पार पाडल्या आणि वित्तमंत्री C.D. देशमुख यांनी 1952मध्ये अर्थसंकल्प सादर केला. घटनेनुसार केला तर C.D. देशमुख. भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प म्हटला की जॉन मथाई, लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. इथं क्वेश्चन विचारला आहे बघा ऑलरेडी. मोरारजी देसाई यांनी सर्वाधिक 10 वेळा अर्थसंकल्प मांडला आहे, त्यापैकी 8 वार्षिक अर्थसंकल्प आहेत आणि 2 मध्यावधी अर्थसंकल्प आहेत. सर्वाधिक हा क्वेश्चन सुद्धा विचारला गेला आहे. सर्वाधिक अर्थसंकल्प कोणी मांडला आहे? 10 वेळा मोरारजी देसाई यांनी मांडलेला आहे. नंतर बघा आता हे जेवढे काही पॉईंट्स आहेत, नंतर बघा यशवंतराव चव्हाण यांनी 1973-74मध्ये लक्षणीय तूट असल्यामुळे काळा अर्थसंकल्प संबोधले बघा. त्यांनी जे काही अर्थसंकल्प आहे त्यावेळेसचा 73-74 तूट असल्यामुळे त्याला काळा अर्थसंकल्प संबोधला आहे त्यांनी. आणि मनमोहन सिंग यांनी 1951मध्ये अर्थसंकल्पाला उदारीकरणाला सुरुवात झाल्यामुळे त्याला युगारंभ अर्थसंकल्प संबोधले जाते बघा. मनमोहन सिंग यांनी 1951 नंतर जो काही अर्थसंकल्प मांडला आहे त्याला युगारंभ अर्थसंकल्प संबोधले जाते. नंतर बघा आता आपण जेवढे काही पॉईंट्स बघितले आहेत, हे चार्ट्स तुम्ही जरी वाचून घेतलं तर पूर्ण पॉईंट्स त्यामधून कव्हर होतात. खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत बघा, जे आता आपण पॉईंट्स बघितले बघा. भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला आहे, कधी 1860मध्ये, 7 एप्रिल 1860मध्ये कोणी मांडला आहे? जेम्स विल्सन यांनी मांडला आहे. नंतर स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प कोणी मांडला आहे, तर 1947मध्ये मांडला आहे बघा. त्यामध्ये 26 नोव्हेंबर 1947 कुणी? R.K. षण्मुगम शेट्टी यांनी मांडला आहे. नंतर भारतीय गणराज्याचा पहिला अर्थसंकल्प कधी? 1950मध्ये कुणी मांडला आहे? जॉन मथाई यांनी मांडला आहे, जॉन मथाई. नंतर इथे कसा आपण क्वेश्चन फिरून विचारला जाऊ शकतो बघा त्यामुळे सगळे पॉईंट्स लक्षात ठेवा. नंतर घटनेनुसार निवडलेल्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प कोणी कधी मांडला आहे, तर 1952मध्ये मांडला आहे. 23 मे 1952 C.D. देशमुख यांनी मांडला आहे, C.D. देशमुख.
नंतर सर्वाधिक वेळा अर्थसंकल्प सादर करणारे अर्थमंत्री कोण आहेत? तर 10 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे जे काही मोरारजी देसाई ते आहेत बघा. नंतर अर्थसंकल्प संध्याकाळऐवजी सकाळी 11 वाजता सादर करणारे कोण आहेत? तर यशवंत सिन्हा आहे बघा. 1901 पासून 2001 पासून यशवंत सिन्हा. नंतर आहे अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या दिवशी सादर करणारे 2017 अरुण जेटली होते बघा. फेब्रुवारीच्या पहिल्याच दिवशी सादर करणारे अरुण जेटली. तर पहिले अर्थमंत्री सादर करणारे पहिले अर्थसंकल्प कोण आहे? महिला अर्थमंत्र्यांनी सादर केलेला पहिला अर्थसंकल्प 2019 निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला आहे बघा. आता आपण जेवढे काही पॉईंट्स बघितले आहेत ते सगळे पॉईंट्स इथे कव्हर झाले आहेत. फक्त एक पॉईंट इथे आहे बघा. बाकीचे सगळे पॉईंट कव्हर झालेले आहेत बघा त्यामध्ये. नंतर अर्थसंकल्पात बजेट हा शब्द प्रचलित आहे बघा. अर्थसंकल्पासाठी इंग्रजीत बजेट हा शब्द प्रचलित आहे, पण भारतीय राज्यघटनेत असा कोणताही बजेट असा शब्द उच्चारलेला नाही. तर हा अर्थसंकल्प या शब्दाऐवजी वार्षिक वित्तीय विवरण हा उल्लेख केलेला आहे बघा. लक्षात ठेवा, वार्षिक वित्तीय विवरणपत्र कलम 112 मध्ये. नंतर भारतात वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागांतर्गत बघा, हा कोणता विभाग आहे बघा? वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाअंतर्गत अर्थसंकल्प विभाग कार्यरत आहे बघा. कोणत्या विभागात जे काही अर्थसंकल्प तयार केले जातात ते लक्षात ठेवा त्यामध्ये. नंतर जे काही भारतीय अर्थसंकल्पाची काही विशिष्ट तत्वे आहेत का? तर त्यामध्ये रोख तत्व असतो, बॅबगत तत्व, रूल्स ऑफ लॅब्स, वास्तविक अंदाज रिअलिस्टिक एस्टिमेशन, ढोबळ व निव्वळ तत्व क्रॉस अँड नेट बेसिस असतं. नंतर अंदाज प्रपत्रे, लेख्यांची समान रचना आणि विभागावर खर्च अंदाज असे काही तत्वे आहेत बघा. ते लक्षात ठेवा. क्वेश्चन तर विचारलेलं नाही आहे तरी पण लक्षात ठेवा. नंतर इथे क्वेश्चन खूप मोठे विचारले जातात बघा. खूप इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत त्यामध्ये बघा. अर्थसंकल्पाचे प्रकार किती? त्यावर सुद्धा क्वेश्चन विचारले. अर्थसंकल्पाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला आहे बॅलन्स बजेट, त्याला आपण संतुलित अर्थसंकल्प म्हणतो. नंतर आहे सरप्लस बजेट, त्याला आपण शिल्कीचा अर्थसंकल्प म्हणतो. नंतर तुटीचा अर्थसंकल्प, त्याला डेफिसिट बजेट म्हणतो. तिन्ही पॉईंट्स लक्षात ठेवा. 3 प्रकार पडतात अर्थसंकल्पाचे. त्यापैकी संतुलित अर्थसंकल्प म्हणजे काय? जिथे जमा व खर्च दोन्ही पण समान असेल बघा. इथं तराजू आहे बघा, तराजू. तर तराजूमध्ये दोन्ही पण समान आहेत, जमा आणि खर्च जेव्हा दोन्ही संतुलित असेल त्याला आपण काय म्हणतो? संतुलित अर्थसंकल्प असे म्हणतो. नंतर दुसरा पॉईंट आहे सिल्कीचा अर्थसंकल्प. सिल्कीचा त्याला आपण सरप्लस, म्हणजे हा प्लसमध्ये आहे असं लक्षात ठेवा. सरप्लस म्हणजे प्लस म्हणजे काय? तर जमा जास्त होतीये बघा. जमा झालेला तराजू खाली येतोय आणि खर्च झालेला वर येतोय, म्हणजे खर्च कमी पण जमा जास्त आहे बघा त्यामध्ये. तर त्यासाठी त्याला काय म्हणतो आपण? सिल्कीचा अर्थसंकल्प म्हणतो. आणि तुटीचा अर्थसंकल्प. आता तुटीचा अर्थसंकल्प तिथे बघा डायग्राम बघा. जमा कमी झाली आहे पण खर्च खूप जास्त झाले, त्याला आपण तुटीचा अर्थसंकल्प म्हणतो बघा त्यामध्ये. तर ह्यामुळे काय काय होतं लक्षात ठेवायचं. क्वेश्चन पडलेलं आहे बघा त्यामध्ये बघा. जर सिल्कीचा अर्थसंकल्प मांडला, सिल्कीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? तर जमा जास्त आहे पण खर्च कमी. आता खर्च कमी म्हणजे मार्केटमध्ये पैसा कमी गेलेला आहे. मार्केटमध्ये जर खर्च कमी गेलेला असेल तर बाजारात पैसा कसा होतो? कमी जातो. आणि बाजारात जर कमी पैसा गेलेला असेल तर मागणी कमी होते, कारण पैसा कमी ऑलरेडी. त्यामुळे पैसा जर बाजारामध्ये कमी असेल तर तो जे काही डिमांड वगैरे ते कमी होऊन जाते. जर डिमांड कमी झाली असेल तर जे काही वस्तूची किंमत वगैरे ते ऑलरेडी महागाई कमी होत जाते. त्याला आपण चलनघट सुद्धा म्हणतो बघा. चलनघट किंवा महागाई कमी होते. कधी? जेव्हा आपण सिल्कीचा अर्थसंकल्प वापरतो त्यावेळेस जे काही वस्तूची किंमत वगैरे आहे ती कमी होण्यामध्ये मदत होते. तर त्याच्या उलट तुटीचा अर्थसंकल्प मांडल्यावर काय होतं? बघा, तुटीचा अर्थसंकल्प मांडलं म्हणजे काय? तर जमा कमी आहे पण खर्च खूप जास्त झाला आहे. खर्च खूप जास्त झाला आहे म्हणजे मार्केटमध्ये खूप जास्त पैसा झाला आहे. मार्केटमध्ये जे पैसा जास्त झाल्यावर म्हटल्यावर किंमत पातळीत वाढ होते बघा. इथं किंमत पातळीत वाढ होते आणि आर्थिक विकासात चालना देते. भारतात कोणता अर्थसंकल्प मांडतात? तर तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. त्यापैकी जर तुटीचा अर्थसंकल्प मांडला तर काय काय होतं बघा? बेरोजगारी कमी होते. हा जो काही तुटीचा अर्थसंकल्प मांडल्याने काय काय होते बघा? जर किंमत वाढत असेल, जर कोणत्याही बाजारामध्ये जर कोणत्याही वस्तूची किंमत वगैरे वाढत असेल तर बेरोजगारीची संख्या कमी होते. बेरोजगारी कमी होत असेल तर रोजगार वाढवते. बेरोजगार कमी होते म्हणजे रोजगार वाढते आणि आर्थिक विकासाला सुद्धा चालना मिळते बघा. ह्याला तुटीचा अर्थसंकल्प मांडल्याने. लक्षात ठेवा. 3 पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत बघा. इथे तर काही क्वेश्चन वगैरे नाही आहे तरी पण आपण थोडंसं वाचून घेऊ त्यामध्ये बघा. मागील वर्षाचे आकडे त्या माहितीला इस्टिमेट इनपुट्स असे म्हटले जाते. या माहितीच्या आधारे आपण खर्चाचा आकडा निर्धारित करत असतो. या इनपुटच्या आधारे खर्चाचे प्रमाण निर्धारित करण्याची पद्धत आधीपासून चालत असल्यामुळे अशा अर्थसंकल्पाला पारंपरिक अर्थसंकल्प असले म्हणले जाते. नंतर आउटपुट म्हणजे सध्या साध्य झालेले भौतिक लक्ष्य केवळ खर्च निर्धारित करण्यापेक्षा भौतिक लक्ष्य निर्धारणावर भर दिला जात असेल तर अशा अर्थसंकल्पाला कार्यधारित अर्थसंकल्प असे म्हणतात.
नंतर आहे 14 पॉईंट, मागील वर्षाच्या आकड्याचा म्हणजे इस्टिमेट इनपुटचा आधार न घेता अर्थसंकल्प बनवला जात असेल तर अशा अर्थसंकल्पाला शून्यधारित अर्थसंकल्प असे म्हटले जाते. नंतर आहे आउटकम म्हणजे साध्य झालेले मोजता येण्यासारखे लक्ष्य या उपकेंद्रामुळे संस्थात्मक प्रतुशीचे प्रमाण 80% होईल, हे आउटकम आहे. आउटकम प्राप्त करण्यावर भर देणारा अर्थसंकल्प म्हणजे फलनिष्पत्ती अर्थसंकल्प, त्याला आउटकम बजेट असे म्हणतो. याच्यावर काही क्वेश्चन नाही तरी पण वाचून घ्या. त्यामध्ये बघा हे काही पॉईंट्स इम्पॉर्टंट नाही, पण ज्याला वाचायचे त्याने वाचून घ्या. क्वेश्चन काही पारंपरिक अर्थसंकल्प म्हणजे काय, पारधारित शून्यधारित फलनिष्पत्ती अर्थसंकल्प, जे काही आपण आता बघितले तेच पॉईंट्स थोडेसे इम्पॉर्टंट आहेत, पण ह्याच्यावर काही क्वेश्चन नाही आहे त्यामुळे मी घेत नाही. तरी पण ज्याला वाचायचे त्यांनी वाचून घ्या स्टॉप करून व्हिडिओ, ठीक आहे, कारण की व्हिडिओ खूप लेंदी बनेल. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत नंतर खूप मोठे. बघा हाच पेज रिपीट झालेला आहे तो. नंतर आता हे ते काही पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत जे आपण आता बघणार आहे. त्यामध्ये शून्यधारित अर्थसंकल्पाविषयी थोडीशी माहिती बघणार आहे आपण डिटेल थोडीशी, कारण इथं क्वेश्चन विचारला जातो. बघा शून्यधारित अर्थसंकल्प, तर पहिले तर हे कोणाची संकल्प आहे बघा, पीटर ए पियर यांची संकल्पना आहे. बघा त्यामध्ये त्यांनी 1960 ही संकल्पना राबवली होती आणि पीटर ए पियरलाच शून्यधारित अर्थसंकल्पनेचा जनक असे म्हटले जाते. पीटर ए पियरला शून्यधारित अर्थसंकल्पाचा जनक असे म्हटले जाते. तर आधार कुठे घेतला जातो त्यामध्ये, आधार कुठला, तर मागील वर्षातील कुठल्याही आकड्याचा आधार घेतला जात नाही आहे. त्यामध्ये प्रत्येक जमानी खर्च नव्याने विचार केला जातो, त्यामुळे ह्याला आपण शून्यधारित अर्थसंकल्प म्हणतो. आणि ह्यामध्ये खर्च व लाभाचे विश्लेषण करून त्यास प्राधान्य दिले जाते. इथे क्वेश्चन आलेला आहे बघा, कारण इथे पॉईंट आहे रिपीट तुम्ही टाकले बघा. ह्या पॉईंटवर कंबाईन्समध्ये क्वेश्चन आलेला होता. पण केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते कोणत्या अर्थसंकल्पामध्ये, शून्यधारित अर्थसंकल्पामध्ये, कारण हेच पॉईंट आहे त्यामध्ये, पण तो थोडंसं कीवर्ड्स थोडे चेंज केले त्यामुळे ते कळून येत नाही. त्यामध्ये केंद्र सरकारच्या प्राप्ती व खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते ह्या संकल्पामध्ये. नंतर बघा फायदे काय आहेत ह्या शून्यधारित अर्थसंकल्पाचे, तर खर्च कपात होते, लाभाचे महत्मीकरण होते आणि प्रशासनात सुधारणा येते, ठीक आहे. आणि तोटे काय आहे त्यामध्ये, तर खूप वेळ खाऊ आहे, काम वेळ खाऊ आहे, तेवढं तोटा आहे त्यामध्ये. तर इथे सुद्धा पॉईंट्स हिस्ट्री आपल्या भारतामध्ये कधी लागू झाला आहे तर ते पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. बघा भारतात 1986 शून्यधारित अर्थसंकल्पाचा प्रयुक्त तत्वावर वापर करण्यात आला. कधी 1986 लक्षात ठेवा. नंतर महाराष्ट्र सरकारने कधी अवलंब केला आहे बघा, 27 ऑक्टोबर 1986 महाराष्ट्रामध्ये लागू झाला आहे, भारतामध्ये सुद्धा 1986 आणि त्यावेळेस 27 ऑक्टोबरला फक्त 80% खर्चाबाबतच शून्यधारित संकल्पना वापरण्यात सूचना दिलेल्या होत्या. पण नंतर महाराष्ट्र हे राज्य शून्यधारित संकल्पना राबवणारे पहिले राज्य आहे. बघा महाराष्ट्र शून्यधारित अर्थसंकल्पना राबवणारे पहिले राज्य ठरलेले आहेत. तर इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत. नंतर बघा आता हे काही निधी वगैरे आहेत बघा, तर इम्पॉर्टंट आहे बघा. तर पहिली निधी आहे बघा संचित निधी. संचित निधी कलम कोणत्या अंतर्गत, 266(1) अंतर्गत संचित निधी हे राज्यघटनेतील कलमानुसार संचित निधी उभारला जातो. कलम 266(1) लक्षात ठेवा. नंतर संसदेच्या मान्यतेशिवाय संचित निधी, बघा संसदेची मान्यता लागेल, संसद लक्षात ठेवा. संसदेच्या मान्यतेशिवाय संचित निधीतून एकही पैसा काढता येत नाही, कलम 266(3) नुसार. म्हणजे संसदेची मान्यताच लागते तरच संचित निधीतून पैसा काढला जातो. बघा तर संचित निधीची उभारणी कशी केली जाते, तर संचित निधीची उभारणी करण्यासाठी कर महसूल, करितर महसूल, कर्ज प्राप्ती, कर्ज परतफेड, शासकीय उद्योगाचा नफा आणि अग्रिमे यांच्यातून संचित निधीची उभारणी केली जाते. नंतर बघा संचित निधीतून खर्च करण्याची परवानगी मिळवण्यासाठी कलम 114, बघा किती कलम आहे, कलम बघा हा पॉईंटसुद्धा इम्पॉर्टंट आहे. कलम 114 नुसार जर यातून खर्च करण्याची परवानगी मिळवण्यासाठी कलम 114 नुसार विनियोजन विधेयक, बघा कलम 114 नुसार विनियोजन विधेयक मांडले जाते आणि नंतर राष्ट्रपतीच्या स्वाक्षरीनंतर विनियोजन विधेयक कायद्यात रूपांतर होऊन संचित निधीतून खर्च करण्याची परवानगी मिळते. बघा थोडेसे इम्पॉर्टंट आहे कोणत्या कलमानुसार विनियोजन विधेयक मांडले, तर कलम 114 नुसार. आणि बघा थोडक्यात जर म्हटलं तर विनियोजन विधेयक संमत करणे हेच अर्थसंकल्पनाचे मुख्य उद्दिष्ट आहे. इम्पॉर्टंट आहे, प्रत्येक पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे. पूर्णपणे संसदेची मान्यता पाहिजे इथे बघा खर्च करण्यासाठी. नंतर बघा तर संचित निधीतून कोणाकोणाची काय, बघा संचित निधीतून राष्ट्रपती असो, लोकसभा आणि राज्यसभा, बघा लोकसभा राज्यसभा दोघांतले पण सभापती आणि उपसभापती दोन्ही पण, राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभेतील सभापती आणि उपसभापती, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि महालेखा परीक्षक यांची पगार आणि भत्त्यासाठी संचित निधीचा वापर केला जातो. इम्पॉर्टंट इथे सुद्धा क्वेश्चन आलेला आहे. नंतर बघा असा खर्च संसदेत मांडला जातो, मात्र त्यावर कोणतेही मतदान घेतले जात नाही. बघा त्यामध्ये या खर्चाला आपण काय म्हणतो, संचित निधीतील प्रभारित खर्च म्हणून सुद्धा ओळखतो. त्याला आपण चार्ज एक्सपेंडिचर म्हणून सुद्धा ओळखतो. लक्षात ठेवा संचित निधीतील प्रभारित खर्च, ठीक आहे. दुसरा आहे बघा सार्वजनिक लोकलेखे.
बघा सार्वजनिक लोकलेखे, तर ह्यामध्ये कलम 266 नुसार 266 पहिले 266 1 हा 266 नुसार सार्वजनिक लोकलेखे मांडलं जातं. तर ह्यामध्ये काय काय असतात बघा, ही सरकारची पहिली तर ही रक्कम खात्यातली सरकारची नसते. सर्वात पॉईंट इम्पॉर्टंट आहे, कारण की सार्वजनिक लोकलेखे म्हणजे लोकांची आहे बघा, लोकलेखे आहे, लोक म्हणजे लोकांचा पैसा आहे तो, म्हणजे लोकांनी ठेवलेल्या जमा राशी, अल्प बचती आणि भविष्य निर्वाह निधी ही रक्कम शासनाकडे जमा होत असते. आणि इथे फक्त आणि फक्त जो काही शासन आहे तो फक्त सरकार बँकरची भूमिका राबवतो, कारण की सरकारचा पैसा नसतो, लोकांचा पैसा संरक्षित ठेवण्याचं काम करतो, त्यामुळे सरकार इथं बँकरची भूमिका सारखं कार्य करतो. त्यामुळे हे एक पॉईंट लक्षात ठेवा, त्यामध्ये सार्वजनिक लोकलेख्यामधून पैशाच्या विनियोजनासाठी संसदेच्या मान्यतेची आवश्यकता नसते. बघा इथे कोणत्याही संसदेची मान्यता आवश्यक नसते, इथे पूर्णपणे जो काही पैसा आहे तो पूर्णपणे लोकांचा असतो, त्यामुळे सार्वजनिक लोकलेख्यामधील पैशाच्या विनियोजनासाठी संसदेची मान्यता आवश्यक नसते. बघा तर ह्यामध्ये काय काय कशाचा समावेश असतो, इथे सुद्धा क्वेश्चन आहे बघा. राष्ट्रीय अल्प बचती असते, भविष्य निर्वाह निधी असते, पोस्ट विमा जीवन वार्षिक निधी असते, सव्याज निधीसाठी असतो, निर्व्याज निधीसाठी निधी म्हणजे रिझर्व्ह फंड्स नॉर बिअरिंग इंटरेस्ट हे सुद्धा त्यामध्ये असते, आणि ठेवी आणि अग्रिमे ह्या त्यामध्ये ठेवलेले असतात बघा. ठेवी आणि अग्रिमेंट, डिपॉझिट आणि ॲडव्हान्सेस हे त्यामध्ये सार्वजनिक लोकलेखेमध्ये असतात बघा. नंतर आहे आकस्मिक निधी. आकस्मिक म्हणजे बघा कुठेतरी इमर्जन्सी लागणार बघा, कंटिजन्सी फंड म्हणतो त्यामध्ये बघा. आता कलम 267 नुसार आकस्मिक निधी मांडला जातो. केंद्र आणि राज्य आकस्मिक निधी उभारतात बघा. कलम 267 नुसार केंद्र आणि राज्य दोन्हीही पण आकस्मिक निधी उभारतात, आणि त्यामध्ये केंद्राचा जो काही आकस्मिक निधी आहे तो राष्ट्रपतीच्या हातात नियंत्रणाखाली असतो, आणि राज्याचा जो काही आकस्मिक निधी तो राज्यपालाच्या अधीन असतात बघा. दोन्ही पण पॉईंट लक्षात ठेवा, आकस्मिक निधी राष्ट्रपती राज्यपालाच्या अधीन असतात. आणि त्यामध्ये 1950 मध्ये भारताचा आकस्मिक निधी कायदा करण्यात आला. पूर असो, सुनामी किंवा भूकंप अशा आकस्मिक प्रसंगी राष्ट्रपतींना केंद्रीय आकस्मिक निधीतून तर राज्यपालांना राज्याचा आकस्मिक निधी त्वरित खर्च करता येते बघा, कारण की इमर्जन्सी फंड आहे, कोणत्याही काळी ते पैसे काढू शकतात त्यामध्ये, आणि दोन्ही राज्यपालांना राष्ट्रपतींना त्यांची मान्यता असते बघा. या खात्यातून पैसे काढण्यासाठी संसदेची मान्यता आवश्यक नसते बघा. हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. जे काही आकस्मिक निधी आहे त्यामध्ये संसदेची कोणतीही मान्यता आवश्यक नसते. त्यासोबतच सार्वजनिक लोकलेखे ते आहे त्यामध्ये सुद्धा कोणतीही संसदेची आवश्यकता नसते. तर आकस्मिक निधीतून खर्च केल्यास जेवढी रक्कम खर्च केली आहे बघा, तर परत संचित निधीतून त्यामध्ये पैसा टाकावा लागतो बघा. जेवढे आकस्मिक निधीतून जे काही इमर्जन्सी फंड खर्च केला गेला, नंतर संचित निधीतून ह्यामध्ये पैसा टाकला जातो. नंतर तेच सांगितले त्यामध्ये. नंतर डायरेक्ट पॉईंट लक्षात ठेवा, 2021-22च्या अर्थसंकल्पात 30,000 कोटी रुपये आकस्मिक निधी म्हणून घोषणा करण्यात आलेली होती, आणि आकस्मिक निधी कायदा कधी 1950 कलम 2 नुसार केली जाते. फक्त एवढं पॉईंट काही नाही आहे, पण लक्षात ठेवा तरी. आता सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे नंतर धनविधेयक आणि अर्थविधेयक. बघा धनविधेयक, बघा धनविधेयकाची व्याख्या कोणत्या कलमात दिली आहे बघा, कलम 110च्या कलमात धनविधेयकाची व्याख्या दिली आहे. इम्पॉर्टंट आहे बघा, कलम 110 मध्ये धनविधेयकाची व्याख्या दिलेली आहे. धनविधेयक म्हणजे असे विधेयक ज्यात खालील बाबी असतात. कोणती बाबी, तर कर आकारणे असो, कर रद्द करणे असो, कर माफ करणे असो, किंवा करात फेरफार करणे असो, किंवा कराचे नियमन करणे असो, त्यामध्ये अंतर्गत येतात बघा. भारत सरकारने कर्ज घेणे, हमी देणे याबाबतचे नियम, वित्तीय जबाबदारी कायद्यामधील दुरुस्त सुद्धा यामध्ये येतात. नंतर संचित निधी आणि आकस्मिक निधी सांभाळणे, भरणा करणे, त्यातून पैसा काढणे ह्या सुद्धा गोष्टी त्यामध्ये येतात धनविधेयकामध्ये. नंतर संचित निधीतील पैशाचे विनियोजन करणे हे सुद्धा या निधीमध्ये येतात. प्रत्येक पॉईंट्सवर जेवढे काही रेड कलरमध्ये आहेत ते प्रत्येकावर क्वेश्चन आहे बघा, लक्षात ठेवा. बघा नंतर संचित निधीतील प्रभावित खर्च घोषित करणे, अशा खर्चाची रक्कम वाढवणे, संचित निधी आणि सार्वजनिक लोकलेखे खात्यांची पैशाची जमा, सांभाळ, खर्च इत्यादी केंद्र व राज्यांची लेखापरीक्षण करणे. आणि बघा हा पॉईंट सर्वात इम्पॉर्टंट आहे बघा, हे सुद्धा बघा, ह्यामध्ये दंड आणि स्थानिक कर धनविधेयकात मोडत नाही. दंड असो किंवा स्थानिक कर असो धनविधेयकात मोडत नाहीत, हा पॉईंट लक्षात ठेवा. नंतर आहे बघा विधेयक हे धनविधेयक आहे की नाही असा प्रश्न उद्भवल्यास, हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे बघा, विधेयक हे धनविधेयक आहे की नाही असा प्रश्न उद्भवल्यास सभापतींचा निर्णय ग्राह्य धरला जातो, आणि त्यांचा अंतिम निर्णय असतो बघा. सभापती, लोकसभेचे जे काही सभापती त्यांचा अंतिम निर्णय गृहीत धरला जातो, लक्षात ठेवा. नंतर धनविधेयक असल्याचे सभापतीचे प्रमाणपत्र आवश्यक असते, इम्पॉर्टंट आहे. नंतर दुसरा एक कलम आहे, लक्षात ठेवा, कलम 117 नुसार धनविधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते बघा. कलम 117 कलमानुसार धनविधेयक असेल तर धनविधेयक मांडण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते.
इम्पॉर्टंट आहे, म्हणजे पूर्वपरवानगी घेऊनच मांडावं लागतं. नंतर धनविधेयकाची संसदीय कायदा कलम 199 कलमानुसार धनविधेयकाची संसदीय कार्यपद्धती पार पाडली जाते. कलम 109 कलमानुसार धनविधेयकाची संसदीय कार्यपद्धती पार पाडली जाते. नंतर धनविधेयक सुरुवातीला लोकसभेतच मांडले. बघा, धनविधेयक सुरुवातीला कुठं मांडलं जातं? फक्त आणि फक्त लोकसभेतच मांडलं जातं, राज्यसभेत मांडले जात नाही. बघा, नंतर लोकसभेने संमत केल्यानंतर धनविधेयक राज्यसभेत मांडले जाते. राज्यसभेला सदर विधेयक फक्त आणि फक्त 14 दिवसच आत सूचनासह किंवा सूचना व्यतिरिक्त लोकसभेकडे परत पाठवावे लागते. 14 दिवसात पकड राज्यसभेकडे पाठवले जाते. नंतर बघा, लोकसभेने राज्यसभेच्या सूचना स्वीकारल्यास सदर धनविधेयक राज्यसभेने संमत केले आहे असे समजले जाते. आणि लोकसभेने राज्यसभेच्या सूचना स्वीकारल्या नाहीत तरी सुद्धा सदर धनविधेयक राज्यसभेने संमत केले आहे असे समजले जाते. बघा, स्वीकार केलेला असेल किंवा न तरी सुद्धा लोकसभा त्याला स्वीकारलं म्हणून पुढे पाठवलं जातं. बघा, लक्षात ठेवा, फक्त त्याच्याकडे 14 दिवस पाठवला जातं. आणि बघा, राज्यसभेने एखादे धनविधेयक 14 दिवसाच्या आत पाठवले नाही तरीही सदर धनविधेयक राज्यसभेने संमत केलेले आहे असे समजले जाते. लक्षात ठेवा, धनविधेयकावर लोकसभेची अंतिम संमती मिळाल्यानंतर ते कुठे पाठवलं जातं? राष्ट्रपतीकडे पाठवलं जातं. लोकसभेची अंतिम नंतर ते 111व्या कलमानुसार, बघा, राष्ट्रपती कलम 111व्या कलमानुसार धनविधेयकास राष्ट्रपतींनी संमती द्यावीच लागते, कारण ते त्यांच्या शिफारशीनेच मांडवले जाते. कारण आपण आधीच बघितलं, कलम 117 नुसार त्यांच्या शिफारशी पूर्वपरवानगीने मांडले जातात. त्यामुळे 111व्या कलमानुसार धनविधेयकास राष्ट्रपतीची संमती द्यावीच लागते. इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नंतर आहे वित्त मंत्रालयाविषयी काही गोष्टी आहेत. बघा, वित्त मंत्रालय भारतीय संघराज्य पद्धतीत आर्थिक कार्याची जबाबदारी केंद्र व राज्य दोन्ही पार पाडत असतात. नंतर केंद्र सरकारचे आर्थिक व्यवहार, आर्थिक प्रशासन, राजकोष, कर, वित्तीय कायदे, वित्तीय संस्था, भांडवली यंत्रणा, सार्वजनिक उद्योग, केंद्रीय अर्थसंकल्प आणि वित्त मंत्रालयाचे विविध विषय आहेत. आणि एकीकडे बघा, त्यासोबत खर्चाची तरतूद, बघा, विविध मंत्रालयांसाठी खर्चाची तरतूद करणं, नियमन करणं व समन्वय राखण्याचे कार्य वित्त मंत्रालय पार पाडत असते. बघा, इम्पॉर्टंट आहे वित्त मंत्रालयाचं कार्य काय आहे तर लक्षात ठेवा. त्यामध्ये वित्त मंत्रालयाअंतर्गत आर्थिक व्यवहार विभाग असो, खर्च विभाग, महसूल विभाग, निर्गुंतवणूक व सार्वजनिक संपत्ती विभाग, वित्तीय सेवा विभाग आणि सार्वजनिक उपक्रम विभाग असे 6 विभाग कार्यरत असतात. ते पण लक्षात ठेवा. नंतर बघा, वित्त मंत्रालय पुढील नगरी सेवा मोडतात. बघा, भारतीय राजस्व सेवा आयकर, भारतीय राजस्व सेवा सीमा व अप्रत्यक्ष कर, भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय नगरी लेखा सेवा, भारतीय खर्च लेखा सेवा या अंतर्गत मोडतात. बघा, लक्षात ठेवा. फक्त बघा, हे थोडंसं फास्ट वाचून घेऊ कारण इथं क्वेश्चन कमी आहेत तरी पण बघितलं. लक्षात हा पॉईंट. या विभागाअंतर्गत असणारा अर्थसंकल्प विभाग, बघा, कोणत्या? आर्थिक व्यवहार विभाग, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर या विभागाअंतर्गत कोणता विभाग येतो? अर्थसंकल्प विभाग, बजेट डिव्हिजन येतो. या अंतर्गत अर्थसंकल्पीय कामकाज पार पडतात. इथे सुद्धा क्वेश्चन आलेलं आहे. बघा, कोणत्या? डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर, त्याच्या अंतर्गत एक अर्थसंकल्प विभाग येतो आणि त्या अंतर्गत अर्थसंकल्पीय जे काही कामकाज पार पडतात त्या डिपार्टमेंटच्या अंतर्गत पार पडतात. नंतर खर्च विभागाच्या अंतर्गत कोण काम करतो तर महालेखपाल. एवढं लक्षात ठेवा, कॉम्प्ट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स. नंतर महसूल विभागामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर. बघा, एवढे काही इम्पॉर्टंट नाही आहे इथेच पॉईंट. बघा, हा एक चार्ट लक्षात ठेवा. त्यामध्ये वित्त मंत्रालय अंतर्गत कोणकोणते मंत्रालय येतात बघा. त्यामध्ये कोणते कोणते डिपार्टमेंट? आर्थिक व्यवहार विभाग, खर्च विभाग, महसूल विभाग, निर्गुंतवणूक व सार्वजनिक संपत्ती व्यवस्थापन विभाग, वित्तीय सेवा विभाग आणि सार्वजनिक उपक्रम विभाग एवढे विभाग येतात बघा त्यांच्या अंतर्गत. थोडंसं लक्षात ठेवा. बघा, जिथे क्वेश्चन आहेत तेच पॉईंट्स लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा चांगल्या प्रकारे. तिथेच क्वेश्चन रिपीट पडतात. बघा, नंतर कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरण मांडले जाते. बघा, आपण बजेट कोणताही शब्द आपल्या राज्यघटनेमध्ये उल्लेख नाही, त्यामुळे कलम 112 मध्ये वार्षिक वित्तीय विवरण असे म्हणतात. आणि वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाअंतर्गत अर्थसंकल्प विभाग हे डिव्हिजन अंदाजपत्र तयार करते. जे आपण आता रिपीट बघितलं तेच पॉईंट आहे. बघा, त्या डिपार्टमेंट अर्थसंकल्प विभाग या अंतर्गत अंदाजपत्र तयार केलं जातं. नंतर आता अर्थसंकल्प कधी कधी मांडला जातो तर ते लक्षात ठेवा. बघा, आता कॅलेंडर आहे जानेवारीचं. बघा, जानेवारी बघ तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं. बघा, 29 जानेवारीला. बघा, इथं टाकलं बघा, 29 जानेवारी, 30, 31. इथे 29ला अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होतो. नंतर फेब्रुवारीमध्ये जर बघितलं त्यामध्ये तर अर्थसंकल्प सदर 1 फेब्रुवारीला मांडला जातो. बघा, अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी अर्थसंकल्पीय चर्चा होते. मांडला जातो कधी? 29ला. 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय चर्चा होते. नंतर मार्चमध्ये बघा, अर्थसंकल्प चर्चा झाल्यानंतर अर्थसंकल्प 29 मार्चपर्यंत
समंत केला जातो. अर्थसंकल्प समंत 29 मार्चला समंत केला जातो. नंतर आहे बघा एप्रिलमध्ये आर्थिक वर्ष सुरू होते. 1 एप्रिल अर्थसंकल्पीय अधिवेशन समाप्त होते आणि 6 एप्रिलपर्यंत 6 एप्रिलला समाप्त. थोडंसं लक्षात ठेवा त्यामध्ये कधी मांडला जातो काय थोडंसं हे जातच आपण बघितलं ते आहे रिपीट्स पॉईंट्स. इथे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहे. नंतर आपण एक चार्ट बघणार आहोत. त्या चार्टनुसार तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील, पण तरी पण लक्षात ठेवा. बघा एका आर्थिक वर्षात राजकोषात जी जमा होते तिला आपण अर्थसंकल्पित जमा असे म्हणतो. बघा एका वर्षात जी काही राजकोषात जी जमा होते तिला आपण अर्थसंकल्पित जमा असे म्हणतो. तर त्यामध्ये अर्थसंकल्पित जमामध्ये महसुली जमा आणि भांडवली जमा येते. बघा तर त्यापैकी महसुली जमामध्ये काय काय येतं तर कर असो, व्याज, नफा, लाभांश वगैरे येतो. बघा ह्या गोष्टी जरी नाही समजल्या तर नंतर एक चार्ट आहे छान प्रकारच्या चार्टमध्ये सगळ्या गोष्टी समजून जातात, तरी पण आपण वाचून घेऊ त्यामध्ये. नंतर बघा कर महसूलमध्ये काय येणार बघा त्यामध्ये तर 2 प्रकारचे कर, प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष करातून जे काही महसूल मिळवला जातो त्यामध्ये कर महसूलमध्ये जमा होईल ते. नंतर करेतरमध्ये जे करामध्ये मोडत नाहीत, टॅक्स सोडून ऑदर म्हणजे केंद्राला व्याज, नफा, लाभांश असो किंवा व्याज असो, सार्वजनिक उद्योगामधून मिळणारा लाभांश असो, नफा असो, वित्तीय सेवामधून बँका किंवा मिळणारे उत्पन्न, दंड, परकीय संस्थांनी भारताला दिलेले अनुदान हे सगळे कोण करेतर महसूलमध्ये येतात बघा नॉन टॅक्स रिव्हेन्यूमध्ये. तर भांडवलीमध्ये कसे येणार तर भांडवलीमध्ये कर्ज येतो बघा, कर्ज आणि कर्ज पुनर्प्राप्ती येतात बघा भांडवली जमामध्ये. बघा त्यामध्ये बिगर कर्जमध्ये म्हटलं काही राज्यांनी किंवा परकीय देशांनी केंद्र सरकारला दिलेली कर्ज परतफेड कशामध्ये येतात बिगर कर्ज जमामध्ये. आता हा चार्ट इम्पॉर्टंट आहे बघा, आतापर्यंत जर नाही समजलं तर हा चार्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट. इथून क्वेश्चन दरवेळेस विचारला जातो. बघा महसुली जमा अर्थसंकल्पित जमाचे 2 टाईप पडतात. पहिले महसुली जमा आणि दुसरा एक भांडवली जमा. चांगल्या प्रकारे पाठ करून घ्या. महसुली जमामध्ये 2 टाईप पडतात आणि कर महसूल आणि कर आणि करेतर. त्यापैकी कर म्हटलं की 2च करायचं आहे, तर प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर. त्यामध्ये हा करमध्ये प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर आणि टॅक्स सोडून ऑदर जे काही येतात ते करेतरमध्ये येतात. करेतरमध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा त्यामध्ये एक स्टोरी लक्षात ठेवा. स्टोरी छान प्रकारे लक्षात ठेवा. बघा एक अनु नावाची मुलगी आहे बघा, अनु ती एक काहीतरी बिझनेस वगैरे करतं बघा त्यामध्ये. तर त्याचं उत्पन्न खूप वाढतं बघा. उत्पन्न वाढलं तर त्याची जी काही व्याज आता उत्पन्न वाढले त्यातून खूप मोठा पैसा आला आहे. तर पैसा वाढल्यावर ते कोणाला तरी व्याजाने पैसे देते. तर व्याज नंतर ते वापस व्याज प्राप्ती होते त्याला. जेव्हा व्याज प्राप्ती होते त्याला कळतं की खूप लाभ झाला आहे, नफा पण झाला आहे. पण खूप लाभ किंवा नफा झाला आहे नंतर त्याला गव्हर्नमेंट आहे ना त्याच्यावर खूप मोठा दंड लावतो बघा. असंच एकतरी कारणामुळे खूप पैसा वगैरे येतो त्यामुळे दंड लावतात. अशी स्टोरी लक्षात ठेवा. काय स्टोरी बघितली आपण, अनु आहे बघा, अनु एक बिझनेस करत त्याला उत्पन्नातून खूप पैसा प्राप्त झाला. नंतर ते जे काही पैसे प्राप्त झाले त्यामध्ये व्याजाने कोणाला तर दिले त्याने. तर व्याज जेव्हा दिलं तर वापस व्याज प्राप्त झाले त्याला रिपीट व्याज प्राप्ती. नंतर लाभ किंवा नफा झाला दंड. आता बघा पहिले अनु आहे बघा, अनुदान प्राप्ती लक्षात ठेवा. उत्पन्न म्हणून लक्षात ठेवा उत्पन्न. नंतर आपण बघितलं त्यामध्ये व्याज प्राप्ती किंवा नफा झाला आहे त्याला आणि लाभ मिळाला आहे त्याला नंतर आणि त्यावर कोणीतरी सरकारने दंड लावला. हे दंड असे लक्षात ठेवा. त्यामध्ये व्याज करेतर उत्पन्नामध्ये ते येतात बघा त्यामध्ये. नंतर आहे भांडवली जमामध्ये 2 टाईपचे पडतात आणखी बिगर कर्ज जमा आणि कर्ज जमा असे 2 टाईप पडतात त्यापैकी. तर बिगर कर्ज जमामध्ये कोणकोणते येतात बघा तर हे पाठ करून घ्या. बिगर कर्ज जमा कोणकोणते त्यामध्ये कर्ज पुनर्प्राप्ती, निर्गुंतवणूक उत्पन्न आणि लिलाव उत्पन्न हे बिगर कर्ज जमामध्ये येत असतात. तर कर्ज जमा कशामध्ये येतात बघा, कर्ज जमा तर अंतर्गत कर्ज, बहिर्गत कर्ज आणि सार्वजनिक लोकलोक्यामधून उचल. बघा लक्षात ठेवा, अंतर्गत कर्ज, बहिर्गत कर्ज आणि सार्वजनिक लोकलोक्यामधून उचल अशा टाईप लक्षात ठेवा बघा. कर्ज जमामध्ये कशा काय काही गोष्टी येतात ते लक्षात ठेवा. हे आत्ताच आपण वाचले बघा कर्ज जमामध्ये काय काय येतात ते लक्षात ठेवा, तरी पण आपण वाचून घेऊ. त्यामध्ये कर्ज जमामध्ये अंतर्गत बाजार कर्ज आणि परकीय कर्ज येतात असतात. सार्वजनिक लोकलोक्यामधून अल्प बचती भविष्य निर्वाह निधी सुद्धा उचल करत असते. नंतर हा एक चार्ट आणखीन लक्षात ठेवा, खूप इम्पॉर्टंट आहे. आपण जसं आपण जमा बघितलं तर अर्थसंकल्पीय खर्च कुठे होतो तर लक्षात ठेवा. तर अर्थसंकल्पीय खर्चाचे आणखीन 2 टाईप पडतात बघा, महसुली खर्च होईल आणि एक भांडवली खर्च होईल. त्यापैकी महसुली खर्चाचे आणखीन 2 टाईप पडतात, एक योजना महसुली खर्च आणि दुसरा एक योजनेतर महसुली खर्च. त्यापैकी योजना महसुली खर्च कसं लक्षात ठेवायचं, अनुचा पगार आहे मंजूर झाला सब, अनुचा पगार मंजूर झाला सब बघा, अनुचा पगार मंजूर झाला सब बघा. अनुवरून अनुदान व सब, अनु लक्षात ठेवा अनुदान, पगारवरून पगार लक्षात ठेवा आणि मजूरवरून मजूर लक्षात ठेवा आणि सबवरून सबसिडी लक्षात ठेवा. आणि पूर्णपणे योजना आहे बघा, योजनेतर खर्च योजनेवर असेल तर हे ट्रिक्स लक्षात ठेवा. आणि योजनेतरमध्ये सुद्धा रिपीट येतील पण तो योजनेतर असेल बघा. त्यामध्ये पगार, पेन्शन, अनुदान व सबसिडी, नगरी खर्च आणि व्याज देता. त्यापैकी व्याज देता असं लक्षात ठेवा, तो अविकासात्मक खर्च आहे बघा. व्याज देता हा एक अविकासात्मक खर्च आहे लक्षात ठेवा. नंतर आहे भांडवली खर्च.
भांडवली खर्चापैकी योजना भांडवली खर्च आणि योजनेतर भांडवली खर्च असतं त्यामध्ये. तर योजना भांडवली खर्चामध्ये एकच लक्षात ठेवा, योजना कोणीतरी भांडली त्यामुळे पाय पडतोय, भांडले म्हणून आम्ही पायाभूत सेवा निर्माण करा, लक्षात ठेवा. भांडी म्हणून पाय पडतोय असं लक्षात ठेवा, काहीतरी ट्रिक्सनुसार लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. नंतर आणि योजनेतर भांडवली खर्चामध्ये गुंतवणूक करणं, कर्ज देणे, पायाभूत सेवा उभारणे आणि युद्ध सामग्री खर्च करणे. तर युद्ध सामग्री खर्च हा एक अविकासात्मक आहे आणि तो सुद्धा व्याज देता हा सुद्धा एक अविकासात्मक आहे. दोन्ही पण लक्षात ठेवा, युद्ध सामग्रीवर खर्च करणं आणि व्याज देता हा एक खर्च एक अविकासात्मक आहे, म्हणजे त्यातून कोणतेही विकास होत नाही, तो एक अविकासात्मक खर्च असतो. नंतर हा एक पॉईंट लक्षात ठेवा, त्यामध्ये 1987-88 पासून खर्चाचे वर्गीकरण महसुली खर्च, भांडवली खर्च यासोबतच नियोजित खर्च आणि बिगर नियोजित खर्च असे करण्यात आले बघा. कोणत्या दिवशी? 1987 ते 88 मध्ये. नंतर 2017-18 मध्ये खर्चाचे वर्गीकरण महसुली खर्च, भांडवली खर्च, योजना खर्च आणि योजनेतर खर्च असे करण्यात आले 2017-18 मध्ये. वर जो काही 27-28 त्यावर खर्च क्वेश्चन आलेला आहे बघा, लक्षात ठेवा. नंतर हा आता आपण पॉईंट बघितलाय तो. नंतर बघा, व्याज देण्यासाठी केलेला खर्च हा एक अविकासात्मक खर्च असतो, त्यावर क्वेश्चन आलेला आहे. आता जे आपण बघितले तेच पॉईंट्स रिपीट आहेत बघा. योजनेतर भांडवली खर्च म्हणजे काय, तेच पॉईंट्स रिपीट आहेत. तर ते आपण जे चार्ट आहे ते चार्टमध्ये लक्षात ठेवा. आपण जे आता बघितलं बघा, त्यामध्ये युद्ध सामग्री हा एक खरेदी करण्यासाठी केलेला एक अविकासात्मक खर्च आहे, ते पॉईंट्स रिपीट आहे. तर ते थोडंसं वाचून घ्या. आता तूट, हे तूट अतिशय इम्पॉर्टंट आहे बघा, तुटावर सुद्धा क्वेश्चन विचारला जातो बघा. तूट बघा, जे काही चार्ट्स आहेत ते हायलाईट केलेले पॉईंट लक्षात ठेवा. आता अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, तर अर्थसंकल्पीय खर्च किती झालेला आहे मायनस अर्थसंकल्पीय जमा किती होते बघा. म्हणजे जमा झालेला आहे समजा 10 रुपये आणि अर्थसंकल्पीय खर्च झाला आहे 8 रुपये, तर अर्थसंकल्पीय तूट किती निर्माण झाली त्यावरून लक्षात ठेवा बघा. त्यामध्ये अर्थसंकल्पीय खर्च येतो, त्यामध्ये अर्थसंकल्पीय जमा मायनस केल्यानंतर अर्थसंकल्पीय तूट मिळते बघा, लक्षात ठेवा. ह्याच्यावर क्वेश्चन विचारला जातो. नंतर बघा, महसुली तूट. महसुली तूट म्हणजे काय, महसुली खर्च किती झालेला आहे मायनस महसुली जमा किती झालेला आहे, तर त्यातून आपल्याला महसुली तूट भेटते बघा, लक्षात ठेवा. महसुली तूट म्हणजे महसुली खर्च मायनस महसुली जमा. नंतर परिणामी महसुली तूट म्हणजे काय, तर महसुली तूट मायनस, त्यामधून जेव्हा आपण महसुली तूटमधून मायनस जेव्हा अनुदाने करतो त्यावेळेस आपण परिणामी महसुली तूट मिळतो, लक्षात ठेवा. इफेक्टिव्ह रेव्हेन्यू डेप्रिशिएट मिळतं. महसुली तूटमधून मायनस अनुदाने केल्याच्या नंतर परिणामी महसुली तूट भेटते. नंतर भांडवली तूटबद्दल आहे बघा. भांडवली तूट, भांडवली जमा आणि भांडवली खर्च हिशोबाला भांडवली अर्थसंकल्प असे म्हणतात. 1985 नंतर सार्वजनिक उद्योग उभारणीचा खर्च थांबविणे आणि अधिक खर्च घेणे यामुळे अनुक्रमे भांडवली खर्च कमी झाला आणि भांडवली जमा वाढली बघा. नंतर भांडवली तूट म्हणजे काय, तर भांडवली खर्च मायनस भांडवली जमा, ह्यातून आपल्याला काय म्हणते, भांडवली तूट, लक्षात ठेवा. नंतर आहे बघा अर्थसंकल्पीय तूट. अर्थसंकल्पीय तूट म्हणजे काय, जेव्हा महसुली तूट एकत्र करतो आणि भांडवली तूट एकत्र करतो आपण, त्याच्यातून आपल्याला अर्थसंकल्पीय तूट मिळते. नंतर राजकोषीय तूट म्हणजे काय, इजिकल टू कर्ज व देयता. राजकोषीय तूट हे बरोबर असतं कर्ज व देयताच्या. नंतर आहे महसुली तूट बघा. महसुली तूट म्हणजे काय, महसुली खर्च किती झाला आहे, महसुली जमा किती झाला आहे बघा. हे पेज रिपीट झालं आहे, सॉरी बघा, आपण आता पॉईंट बघितले, हा पेज रिपीट झालेला आहे. नंतर इथे बघा राजकोषीय तूट बघा, लक्षात ठेवा. राजकोषीय तूट म्हणजे काय, तर अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज व देयता. त्यालाच आणखीन एक राजकोषीय तूटचे आणखीन खूप मोठे फॉर्म्युले आहेत. राजकोषीय तूट म्हणजे अर्थसंकल्पीय तूट प्लस कर्ज व देयता जर ॲड केला आपण त्यामध्ये तरीसुद्धा राजकोषीय तूट भेटते. नंतर राजकोषीय तूट म्हणजे खर्च केला आपण मायनस त्यामध्ये महसुली जमा प्लस भांडवली जमा एकत्र केलं, त्यामधून मायनस केल्याच्या नंतर आपल्याला राजकोषीय तूट भेटते. नंतर आणखीन राजकोषीय तूट म्हणजे काय, तर खर्चामधून आपण महसुली जमा प्लस बिगर कर्ज भांडवली जमा आपण एकत्र केल्याच्या नंतर जेव्हा खर्चामधून मायनस करतो तर राजकोषीय तूट भेटते. आणखी राजकोषीय तूट म्हणजे खर्च आहे, खर्चामधून आपण जेव्हा मायनस करतो महसुली जमा, पुनर्प्राप्ती किंवा सार्वजनिक मालमत्ता विक्रीतून मिळालेली रक्कम, हे आपण तरीसुद्धा आपल्याला राजकोषीय तूट मिळते बघा. नंतर आहे प्राथमिक तूट. प्राथमिक तूट म्हणजे काय, राजकोषीय तूट मायनस व्याज, ही इम्पॉर्टंट आहे बरं, ह्याच्यावर क्वेश्चन सुद्धा येऊन गेला आहे. प्राथमिक तूट म्हणजे काय, जेव्हा आपण राजकोषीय तूटमधून मायनस व्याज करतो त्यावेळेस प्राथमिक तूट मिळते. मागच्या वर्षी कंबाईनमध्ये येऊन गेलेला आहे क्वेश्चन, ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. नंतर चलनविषयक तूट म्हणजे काय बघा, डायरेक्ट चलनविषयक तूट लक्षात ठेवा बघा. राजकोषीय तुटीतला असा भाग ज्या भागाच्या अर्थ बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून उचल करते आणि कर्ज घेते त्याला आपण चलनविषयक तूट म्हणतो. चलनविषयक तूट म्हणजे रिझर्व्ह बँकेकडून उचल किंवा कर्ज घेतलेले, ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे, लक्षात ठेवा. रिझर्व्ह बँकेकडून केलेली उचल किंवा कर्ज त्याला आपण चलनविषयक तूट म्हणतो, लक्षात ठेवा. हे पेज रिपीट झालं आहे आणखीन. नंतर अर्थसंकल्पीय तूट.
अर्थसंकल्पित तूट म्हणजे रचनात्मक तूट प्लस चक्रीय तूट किंवा अधिक हे ॲड केल्याच्या नंतर अर्थसंकल्पित तूट भेटतं. तरीसुद्धा बघा अर्थव्यवस्था जेव्हा सुप्त किंवा स्थिर उत्पादनाच्या पातळीला कार्य करते तेव्हा अर्थसंकल्पित तूट ही रचनात्मक तुटी इतकी असते, लक्षात ठेवा. नंतर हे पॉईंट लक्षात ठेवा का, FRBM जे काही फिजिकल रिस्पॉन्सिबिलिटी बजेट मॅनेजमेंट ॲक्ट आहे त्याच्या अंतर्गत 4 विवरणपत्र येतात. कोणकोणते त्यावर सुद्धा क्वेश्चन आला आहे मेन्सला. राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र, मध्यावधी राजकोषीय धोरणाचे विवरणपत्र आणि बृहतलक्षी आराखड्याचे विवरणपत्र हे येतात बघा, लक्षात ठेवता. क्वेश्चन आलेले बघा कोणकोणते येतात त्यावर, त्यामुळे लक्षात ठेवा. नंतर रेल्वे अर्थसंकल्प कधी मांडला आहे बघा त्यामध्ये, तर 1924 पासून अर्थसंकल्प वेगळा, अर्थसंकल्पापेक्षा रेल्वे अर्थसंकल्प वेगळा मांडला जात होत असे, पण 2017-18 मध्ये तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे. ते फक्त लक्षात ठेवा. 1924 मध्ये मांडला होता पण 17-18 मध्ये बंद करण्यात आलेला आहे. बाकीचे काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये. नंतर आता केंद्रीय अर्थसंकल्पाविषयी थोडीशी माहिती बघू. त्यामध्ये बघा भारतीय आर्थिक पाहणी अहवाल अर्थव्यवस्थेवरील आव्हाने आणि उपाय सुचवत असते. बघा जे काही अर्थव्यवस्थेसमोरील जे काही आव्हान आहे आणि उपाय काय असते त्यामध्ये सुचवत असते, जे काही आर्थिक पाहणी अहवाल आहे त्यामध्ये. तर ठरवलेल्या 1 फेब्रुवारी रोजी वित्तमंत्री अर्थसंकल्प सादर करत असतात. आणि पहिल्या भागात काय असतं बघा त्यामध्ये, तर भारतीय अर्थव्यवस्थेचे सामान्य आर्थिक लक्ष्य असतं. तर दुसऱ्या भागात काय असतं, तर शासनाची आर्थिक स्थिती आणि कर प्रस्ताव एवढे असतात बघा त्यामध्ये. त्यापैकी वित्तमंत्री बघा कोण सादर करतात, वित्तमंत्री संसदेत कलम 112व्या कलमानुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र आणि कलम 117 नुसार वित्त विधेयक मांडतात बघा. कलम 117 नुसार वित्त विधेयक आणि कलम 112 नुसार वार्षिक वित्तीय विवरणपत्र, लक्षात ठेवा. नंतर 2016-17 पर्यंत फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी अर्थसंकल्प मांडला जात असे. आणि कलम 116 नुसार लेखानुदान होट ऑन अकाउंट मांडलं जातं, पण ते आता मांडत नाही शक्यतो, कारण की 2017-18च्या अर्थसंकल्प 1 फेब्रुवारीला मांडला जातो, त्यामुळे लेखानुदान मांडावे लागत नाही सध्या तर. नंतर बघा संसदीय चर्चा बघा 4 ते 5 दिवस संसदेत अर्थसंकल्पावर साधारण चर्चा होत असते. फक्त धोरणात्मक चर्चा असते. नंतर कुठलाही त्यामध्ये कपात प्रस्ताव मांडला जात नाही आणि कुठलेही मतदान घेतलं जात नाही. नंतर कलम 113 नुसार अनुदान मागणीचे डिमांड फॉर ग्रँट्स विधेयक मांडले जाते आणि त्यावर विशेष चर्चा सुरू होते. नंतर अनुदानाच्या मागणीवरील चर्चा सुरू होते आणि संसदेचा कोणतेही सदस्य कपात प्रस्ताव मांडू शकतो. नंतर बघा आणि कपात प्रस्ताव इम्पॉर्टंट आहे बघा, बाकीचं हेच पॉईंट रिपोर्ट, पण हा चार्ट लक्षात ठेवा, चार्टनुसार चांगल्या प्रकारे लक्षात राहतात बघा त्यामध्ये. बघा धोरणात्मक कपात प्रस्ताव ह्याच्यावर सुद्धा क्वेश्चन आहे बघा, लक्षात ठेवा. धोरणात्मक कपात प्रस्ताव म्हणजे काय, तर अनुदानाच्या मागणीत फक्त 1 रुपयापर्यंत कपात करावी अशी धोरणात्मक कपात प्रस्ताव असते. धोरणात्मक म्हणजे 1 रुपयापर्यंत कपात करावी. ह्याचा उद्देश काय असतो, शासनाच्या धोरणाला नापसंती दर्शविणे हा धोरणात्मक कपात प्रस्तावाचा उद्देश असतो. नंतर काटकसर कपात प्रस्ताव म्हणजे काय, तर अनुदानात मागणीत विशिष्ट रकमेची कपात करावी ही काटकसर कपाताची मागणी असते. ह्याचं उद्देश काय असतं, काटकसर सुचविणे. नंतर आहे प्रतिकात्मक म्हणजे डायरेक्ट विरोध करत असेल, लक्षात ठेवा. त्यामध्ये 100 रुपयाची कपात करावी अशी सूचना असते आणि त्यामध्ये त्याचा उद्देश काय असतो, खर्चाकडे संसदेचे लक्ष वेधणे किंवा खेचणे. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे. 100 रुपये इथे 1 रुपये आणि ते विशिष्ट रकमेची खर्च, ते पॉईंट्स लक्षात ठेवा. आता आपण जे बघितलं तेच पॉईंट इथं आहे, रिपीट. ते थोडंसं तुम्हाला वाचायचं असेल तर वाचून घ्या, पण ते काही रिपीट तेच सांगितलं बघा इथं, तेच आणि प्रतिकात्मक ते तिन्ही पॉईंट्स ते सांगितलेत, त्यामुळे मी काही डबल सांगत नाही. नंतर इथे एक पॉईंट लक्षात ठेवा, त्यामध्ये जोड्या लावामध्ये विचारले बघा, त्यामध्ये ज्या मागण्यावर संमती झालेली नाही बघा, ज्या मागण्यावर मुदतीच्या शेवटच्या दिवशी सरळ डायरेक्ट मतदानात घेतली जाते त्याला आपण गिलोटीन असे म्हणतो बघा. म्हणजे एखादी गोष्ट आहे ते आपण बाजूला ठेवलेलं असतं, नंतर त्यावर चर्चा करेल, पण काही वेळ पुरलेला नसतो, नंतर ते डायरेक्ट चर्चेला घेतलं जातं, त्यालाच आपण गिलोटीन म्हणतो. मतदानाला त्याला आपण गिलोटीन म्हणतो, गिलोटीन. नंतर आहे अर्थसंकल्पीय मंजुरी बघा, कलम 114 नुसार लोकसभेत विनियोजन विधेयक मांडले जाते आणि सभापतीची पूर्वसंमतीच घेऊन मांडावं लागते आणि सरकारला संचित निधीतून पैसा काढण्याचा अधिकार प्राप्त होतो, हे आपण मागे सुद्धा बघितलेले बघा त्यामध्ये. नंतर कलम 117 नुसार वित्त विधेयक अर्थसंकल्प ज्या दिवशी सादर केला जातो त्या दिवशी मांडले जाते बघा. जो काही वित्त विधेयक आहे तो त्याच दिवशीच मांडलं जातं. नंतर वित्त विधेयक संसदेत मांडल्यापासून 75 दिवसाच्या आत संमत करावे लागते. नंतर लेखा अनुदान, मध्यावधी अर्थसंकल्प, साधारण अर्थसंकल्प यातील फरक दाखविला जातो. विनियोजन विधेयक आणि वित्त विधेयक संमत झाल्यानंतर राष्ट्रपतीकडे पाठवले जाते बघा. नंतर
बघा हा चार्ट काही इम्पॉर्टंट नाही एवढं, पण तरी पण लक्षात ठेवा. ज्याला वाचायचं त्याने वाचून घ्या हे चार्ट. याच्यावर क्वेश्चन वगैरे नाही आहे आतापर्यंत, पण जर वाचायचं असेल तर लेक्चर स्टॉप करा आणि नंतर वाचून घ्या, कारण की तेवढं लेक्चर खूप मोठं होईल, त्यामुळे मी तो काही घेत नाही आहे त्यामध्ये. हा पेज रिपीट झाला आहे. नंतर आहे बघा त्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट आहे बघा हा चार्ट. ह्या कलमावर क्वेश्चन विचारला जातो. जरी तुम्हाला स्पष्ट दिसत नसेल तरी पण मी सांगतो, त्यामध्ये ट्रिक्सनुसार आपण पाठ करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता बघा इथे बघा कलम 109 आहे, कलम 110 आहे आणि कलम 112 आहे. पण इकडे काय करायचं फक्त तुम्हाला, हे केंद्रासाठी आहेत आणि हे राज्यासाठी आहेत बघा. तर कलम 109ला सोबत ठरवायचं 198, 110 एकची मागची संख्या घ्यायची 199, नंतर 111ला 200 असं लक्षात ठेवा. बघा कलम 109, 110 आणि 111, 198, 199, 200 ह्यामध्ये प्रवास हा नाव लक्षात ठेवा. प्रवास म्हणजे काय, प्रक्रिया, म्हणजे धनविधेयकाची प्रक्रिया चालत असते. वाफार धर्मविधेयकाची व्याख्या, वाफार व्याख्या, आणि सफार समंती, विधेयकाची समंती. म्हणजे हे केंद्रासाठी राज्यासाठी. बाकीचे एवढे 3 लक्षात ठेवा. बाकीचे सगळं मी तुम्हाला ट्रिक्सनुसार सांगतो. आता बाकीचं आहे ना, तर वार्षिक वित्तीय विवरणपत्र. आता आपण हे कलम तर पाठच झालेला असेल आतापर्यंत, कारण कलम 112 नुसार आपण वार्षिक वित्तीय विवरणपत्र मांडला जातो. तर राज्यामध्ये कोणत्या कलमानुसार 202 नुसार मांडलं जातं बघा. केंद्रामध्ये 112, राज्यामध्ये 202. ठीक आहे. आता नंतर आहे बघा अंदाजित खर्चाबाबत प्रक्रिया. बघा अंदाजित खर्चाबाबत प्रक्रिया. बघा कुणाला तर आपण पैसे दिले, किती खर्च किती होईल, तर त्यामध्ये 113 ते 203 पर्यंत एवढे दिले. मग 3 लक्षात ठेवा. किंवा 3 आपण कसं काढतो बघा 3 अंदाज आपण आहे ना, तर 3ला सुद्धा आपण असं काढतो. तर त्यावरून अंदाजित लक्षात ठेवा, अंदाजित अर्थसंकल्प. जर युनिट डिजिटला जर 3 आलेला असेल तर त्याला आपण अंदाजित खर्च प्रक्रिया बोलायचं त्यामध्ये. नंतर आहे विनी. आता विनी आहे ना, ते विनी 4 वर्षाची. बघा विनी किती वर्षाची, 4 वर्षाची. तर युनिट डिजिटला जर 4 आलं तर ते 4 विनियोजन विधेयकाचे संबंध लक्षात ठेवा. विनी 4 वर्षाची आहे. 114 आणि 204 हे विनियोजन विधेयकाचे संबंधित आहे. नंतर आहे आता एक मुलगा आहे बघा, लहान बाळ, तर त्याला 5 रुपये आपण खर्चायला देतो. काही जर मागितलं पुढे पिढ्या, तर आपण त्याला म्हणतो पुरेल का 5 रुपये, पुरेल का, म्हणजे पूरक अनुदान किंवा वाढीव अनुदान, का वाढू, पुरेल का वाढू, आणखीन 5-6 रुपये असं वाढू. तर त्यामध्ये युनिट डिजिटल जर 5 आला तर लक्षात ठेवा 115 आणि 205, तर ते पूरक अनुदान किंवा अनुदान असं लक्षात ठेवा. नंतर आहे आता एक लहान बाळ आहे, तो जेव्हा 6 वर्षाचा होतो त्याला आपण शाळेत पाठवतो लिखण्यासाठी. लेख अनुदान काही म्हणजे लेखण्यासाठी समजा एक प्रकारे. जेव्हा युनिट डिजिटला 6 वर्षाचं होईल त्याला आपण लेखण्यासाठी पाठवतो. 6 वर्ष झाल्याच्यानंतर आपण शाळेत पाठवतो लेखण्यासाठी. ठीक आहे, असं लक्षात ठेवा फक्त. आणि ह्या नंतर आहे बघा वित्त विधेयकाबाबत विशेष प्रावधान आहे. वित्त 7 वित्त म्हणजे त येतो ना, तर त्यावरून लक्षात ठेवा 107 म्हणजे 7 207 असे लक्षात ठेवा. बघा जर तुम्हाला हे असं मी ट्रिक सांगितले समजलं नसेल तर एकदा वाचून घ्या चांगल्या प्रकारे. इथं क्वेश्चन विचारला जातो बघा, डायरेक्ट लक्षात ठेवा. नंतर इथे काही इम्पॉर्टंट नाही आहे त्यामध्ये. आता तुटीचा अर्थ भरणा कुठून केला जातो बघा त्यामध्ये, तर हा जास्तीत जास्त खर्च भागविणे. बघा हा जास्तीचा खर्च भागविणे याला तुटीचा अर्थ भरणा असे म्हणतात बघा त्यामध्ये. म्हणजे जेव्हा खर्च जास्त होतो आणि जमा कमी होते त्यावेळेस तुटीचा अर्थ भरणा केला जातो बघा, बाहेरून पैसे कुठून आणून त्यामध्ये. तर त्यामध्ये त्यामुळे तुटीचा अर्थसंकल्प तुटीच्या अर्थ भरण्याने खालील उद्दिष्ट भांडवल उपलब्ध करता येते बघा. तर आर्थिक मंदी दूर करण्यासाठी, आर्थिक विकास करण्यासाठी, कल्याणकारी विकास योजना राबविणे, नियोजन साध्य करणे आणि आर्थिक मंदी हे जुने तत्वा उर्वरित उद्दिष्टे आधुनिक उद्दिष्टे आहेत. आता बघा हे पॉईंट इम्पॉर्टंट आहे. तर आता आर्थिक तुटीचा भरणा करण्यासाठी सर्वात जास्त पैसे कुठून आणतात बघा, तर परकीय मदत घेतली जाते, परकीय कर्ज घेतलं जातं, अंतर्गत कर्ज घेतलं जातं, रिझर्व्ह बँककडून कर्ज किंवा चलन निर्मिती केली जाते. हे सगळ्या गोष्टीचा तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी वापरली जाते. तर सर्वात जास्त कर्ज अंतर्गत कर्जाचा सर्वाधिक देत आहे बघा. म्हणजे जे काही कर्ज घेतले तुटीचा अर्थ भरण्यासाठी तर त्याला परतफेडीसाठी अंतर्गत कर्ज सर्वात जास्त आहे बघा. तर लक्षात ठेवा, त्यावर क्वेश्चन आलेला आहे त्यामुळे मी लिहून ठेवलेलं आहे ते. नंतर हे आपण आताच बघितलेले पॉईंट्स आहे बघा त्यामध्ये. तुटच्या अर्थ भरण्याचे उपाय काय आहे बघा. तुटच्या अर्थ भरण्यासाठी सरकार परकीय मदत करतो, परकीय कर्ज घेतो, अंतर्गत कर्ज घेते किंवा रिझर्व्ह बँकेकडून उचल करते. हे सगळ्यावर क्वेश्चन आलेले आहेत, इम्पॉर्टंट आहे. नंतर आपण एक पॉईंट फक्त हायलाईट बघू त्यामध्ये. परकीय मदत घेते, परकीय कर्ज, अंतर्गत कर्ज, नंतर रिझर्व्ह बँकेकडून उचल करते, आणखीन आहे बघा किंवा रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते किंवा नोटा छापणे. पण तुटच्या अर्थ भरण्याचा शेवटचा उपाय म्हणजे काय, तर नोटा छापणे. शासन असा अर्थ भरण्याचा वापर करीत असेल तरी काही मर्यादा आहेत. जो खर्च परकीय चलनात फक्त परकीय चलनातच करावा लागतो, पण त्यावर उपाय निष्क्रिय ठरतो. तसेच नोटा
जास्त छापल्यामुळे चलनवाढ होऊ शकते, महागाई वाढते बघा, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्याच्या वेतनात सुधारणा करावी लागते, त्यामुळे पुन्हा सरकारी तिजोरीवर अधिक भर पडतो. त्यामुळे लक्षात ठेवा हे प्रॉब्लेम येतात बघा. नंतर सरकारची देणी कोणकोणती आहेत बघा, त्यामध्ये तर इम्पॉर्टंट आहे बघा. इथे सुद्धा सरकारची देणी कोणकोणती, त्यामध्ये सार्वजनिक कर्ज बघा. सार्वजनिक कर्ज जर म्हटलं जर घेतलेलं असेल तर देणी परत सुद्धा करावं लागते. तर तुटीचा अर्थ भरणा करण्यासाठी सरकार कर्ज घेते. सार्वजनिक कर्ज म्हणजे सरकारच्या महसुलाचा महत्त्वाचा स्रोत. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सरकार या सर्वांवरील कर्ज सार्वजनिक कर्ज असे मानले जाते. नंतर अंतर्गत कर्ज आणि बहिर्गत कर्ज हे राज्य सरकार मात्र परकीय कर्ज घेऊ शकत नाही बरं का. राज्य सरकार कोणतेही परकीय कर्ज घेऊ शकत नाही, त्यासाठी केंद्र सरकारच परकीय कर्ज घेऊ शकते. नंतर अंतर्गत कर्जामध्ये म्हटलं ना, त्यामध्ये 1 वर्षाच्या काळाचे लघु मुदतीसाठी घेतलं किंवा 1 ते 7 वर्ष किंवा मध्यम मुदतीची किंवा 7 वर्ष काही जास्त असेल तर ते दीर्घ मुदतीची कर्ज म्हणून ओळखली जातात. न ट्रेझरी बिल घेऊ शकतात बघा. इथं अंतर्गतमध्ये ट्रेझरी बिल 14 दिवसाची, 91, 182, 364 दिवसाची मुदतीची असतात. हे बिले विकून शासनाला लघु मुदतीची कर्ज उभारता येतात. नंतर भारत सरकार काही विशिष्ट प्रतिभूती रिझर्व्ह बँकेकडून कर्ज वर्ग करून कर्ज उभारते बघा. त्यामध्ये सर्वात पॉईंट हा इम्पॉर्टंट आहे बघा. आपल्याला वाटतं की हा परकीय कर्ज असेल, पण ते अंतर्गत कर्ज अंतर्गत येतात बघा. बिनव्याजी रुपया प्रतिभूती, बिनव्याजी रुपया प्रतिभूती म्हणजे रुपी सिक्युरिटीज हा काही आंतरराष्ट्रीय संस्थांना कर्ज विकून कर्ज उभारते बघा. त्याला म्हणजे कोणती संस्था आहे, त्यामध्ये IMF, जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी, आशियाई विकास बँक, आफ्रिकन विकास बँक. नंतर प्रतिभूतीद्वारे उभारली जाणारी कर्ज ही अंतर्गत कर्ज म्हणून संबोधली जातात. बघ आपल्याला वाटतं हे बाहेरच्या संस्था आहेत त्यामुळे आपल्याला परकीय कर्जामध्ये येतात, पण ते अंतर्गत कर्जामध्ये येतात, कारण की ते बिनव्याजी रुपया प्रतिभूती विकून पैसा उभारलेला असतो बघा. त्यांना विकून पैसा उभारलेला असतो, त्यामुळे ते अंतर्गत कर्ज येतं. पण परकीय कर्जामध्ये सुद्धा त्या संस्था येणार, पण त्यामध्ये कोणती प्रतिभूती वगैरे विकत नाही त्यामध्ये. नंतर परकीय नागरिक देश, परकीय वित्तीय संस्था आणि बहु आंतरराष्ट्रीय भांडवल परकीय संस्था जसे की IMF, वर्ल्ड बँक यांच्याकडून घेतलेली कर्ज परकीय कर्ज असे संबोधले जाते बघा. त्यामध्ये नंतर बघा शासनाची इतर देणी लोकलेख्यामधून निधी उचलल्यास तो कर्ज न म्हणता देणी म्हणून संबोधता येतात. आणि त्यामध्ये भविष्य निर्वाह निधी, राष्ट्रीय अल्प बचत निधी, सबसिडी पेटी दिल्या जाणारी प्रतिभूती, रिझर्व्ह बँकेची ठेवी यांचा समावेश होतो बघा त्यामध्ये. नंतर बघा इथे पॉईंट इम्पॉर्टंट आहे आणखीन. नंतर बघा 20-21 मध्ये कर्जाचा आकडा 121 लाख कोटी रुपये झाला आहे. तर 21-22 मध्ये अंतर्गत कर्ज हा इथं क्वेश्चन विचारला बघा. अंतर्गत कर्जाचा सर्वाधिक वाटा आहे बघा त्यामध्ये, त्यामुळे अंतर्गत कर्ज सर्वाधिक घेतलेलं आहे, त्यामध्ये 96.3% आहे. तर परकीय कर्जाचा वाटा किती आहे, 3.7% एवढा वाटा आहे. नंतर आहे अंतर्गत कर्जापैकी बाजार कर्जाची म्हणजेच मध्यम व दीर्घ मुदतीची कर्जाची सर्वाधिक रक्कम आहे. अंतर्गत कर्जामध्ये जर स्पेशल म्हटलं तर कोणते बाजार कर्ज, त्यालाच आपण मध्यम किंवा दीर्घ मुदतीच्या कर्जाची रक्कम सर्वाधिक आहे असं म्हणायचं आहे. नंतर संसद, वित्त मंत्रालय आणि महालेखापरीक्षक हे सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे साधन आहेत बघा. कोणकोणते साधन आहेत ते लक्षात ठेवा. संसद, वित्त मंत्रालय आणि महालेखापरीक्षक हे 3 सार्वजनिक खर्चावर नियंत्रण ठेवणारे साधन आहेत बघा. इथं काही इम्पॉर्टंट नाही आहे कारण क्वेश्चन आलेला नाही आहे, तरी पण एवढं वाचून घ्या तुम्ही हा चार्ट थोडंसं, पण त्यावर क्वेश्चन काय नाही आहे आतापर्यंत. नंतर महालेखापरीक्षकासाठी कलम 148 आहे, तो एक लक्षात ठेवा. महालेखापरीक्षकासाठी ते आपण नंतर बघणार आहोत डिटेल त्याविषयी माहिती. नंतर आहे महालेखापरीक्षकाची नियुक्ती कोण करतो. महालेखापरीक्षक जे आपण कलम 148 बघितलं त्यामध्ये त्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतो. नंतर सर्वोच्च लेखापरीक्षक संस्था या कार्यकारी शासनापासून स्वतंत्र ठेवण्यात आल्यामुळे भारत सरकारच्या लेखाचे लेखापरीक्षण पूर्वग्रहित निकोप असते. नंतर ह्यावर काही मेन्समध्ये क्वेश्चन आलेले बघा. त्यामध्ये 1923 मध्ये इंचकेप समिती, 1924 मध्ये मुडीमन समिती, 1929 मध्ये सायमन कमिशन आणि पहिले महालेखापरीक्षक नरहरी राव, दुसरे महालेखापरीक्षक अशोकचंद्र यांनी वेळोवेळी काय केले बघा. त्यांनी तर लेख्यामधून लेखापरीक्षक वेगळे करण्याची शिफारस केली बघा. लेख्यापासून लेखापरीक्षण वेगळे करण्याची शिफारस केली, फक्त लक्षात ठेवा. नंतर सार्वजनिक लेखी आणि लेखापरीक्षक तज्ज्ञांनी 1996 मध्ये भारतीय सार्वजनिक लेखापरीक्षक संस्था स्थापन केलेली आहे. या संस्थेला लेखापरीक्षण आणि लेखांकन जबाबदारी विषय तज्ज्ञ संस्था म्हणून समजली जाते. आता त्यावेळी काही इम्पॉर्टंट नाही, पण तरी पण लक्षात ठेवा हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आता दोन्ही पण संस्था इम्पॉर्टंट आहे. आता बघा महालेखपाल आणि महालेखापरीक्षकमध्ये फरक आहे. तर महालेखपाल कोणत्या कलमानुसार स्थापन केले जाते, 150 नुसार. आणि केंद्र शासनाच्या जमा खर्चाचे फक्त लेखे हा वर्ड इम्पॉर्टंट, जमा खर्चाचे फक्त लेखे तयार करण्याचे काम महालेखपाल करत असतात.
आणि 1977-78च्या अर्थसंकल्पापासून केंद्र सरकारचे लेखाचे काम महालेखापालकडे देण्यात आले आहे. महालेखपाल वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाअंतर्गत कार्य करते. लेखाची रचना करणं, तत्त्वे करणं, प्रपत्र तयार करणं हे त्याचं काम आहे. त्यासोबतच खर्च, वित्त मंत्रालयासाठी खर्च, महसूल, कर्ज, त्रुटी आणि दर महिन्याला विश्लेषण करण्याचे काम महालेखपाल करत असतात. नंतर हा पॉईंट सर्वात इम्पॉर्टंट आहे. इथं क्वेश्चन पॉलिटीनुसार सुद्धा इम्पॉर्टंट आहे. बघा, केंद्र सरकारच्या लेखापरीक्षण करण्याचे काम कोण करत असतं, तर महालेखापरीक्षक करत असतात. तर कलम त्यासाठी किती आहे, तर आपण आताच बघितलं. त्यामध्ये राज्यघटनेच्या कलम 148 नुसार महालेखापरीक्षकाची स्थापना केली जाते. राष्ट्रपती त्यांची नियुक्ती करतात आणि त्यांची जे काही महालेखापरीक्षक हे एक वैज्ञानिक पद होते. आधी 1919च्या मॉन्टेग्यू चेप्सनुसार सुधारणे तयार करण्यात आले आणि नंतर महालेखापरीक्षकाला पदावरून दूर करण्यासाठी एक सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाप्रमाणे असते. बघा, त्यामध्ये पहिले ते एक वैज्ञानिक पद होतं, नंतर ते घटनेचे पद सुद्धा झाले. बघा, नंतर आणि पदावरून दूर करण्याची शिफारस जी आहे ना, सेम टू सेम सर्वोच्च न्यायालयाचे काही न्यायाधीश आहेत त्यांच्याप्रमाणे सेम टू सेम आहे. नंतर बघा, महालेखापरीक्षेचा कार्यकाळ संपल्यानंतर दुसऱ्या कोणत्याही पदावर नियुक्ती होत नसते. हा सुद्धा पॉईंट लक्षात ठेवा. महालेखापरीक्षेचा पगार, भत्ता आणि पेन्शन संचित निधीच्या भारावर चार्जित असते. बघा, लक्षात ठेवा, संचित निधीच्या बेसवर डिपेंडंट असते. नंतर त्याचा कार्यकाळ 6 वर्ष आणि 65 वर्ष होईपर्यंत असतो. लक्षात ठेवा, हे काही इम्पॉर्टंट नाही आहे, जुने झाले जातात. नंतर कलम 149 नुसार त्यांचे कार्य व अधिकार दिलेले आहेत आणि कलम 149 नुसार आता हे याचं पण डिटेल नंतर खाली चार्ट आहे, चार्टनुसार आपण बघून घेऊ. त्यामध्ये त्यांचे संबंधित काय काय तयार करतात, तर केंद्रीय पेन्शन सेवा, भारतीय लेखापरीक्षक व लेखा विभाग, सर्व राज्ये, सर्व केंद्रशासित प्रदेश यांच्या सर्व घटकांचे स्वतः महालेखापरीक्षक तयार करतात. बघा, ते लक्षात ठेवा. नंतर त्यांच्या रिलेटेड काही आहेत का बघा, तर शासकीय लेखापरीक्षणासंदर्भात बघा, केंद्र व राज्याचे, केंद्रशासित प्रदेशाचे संचित निधी संबंधित लेखे तयार करतात. केंद्राचे आणि राज्याचे आकस्मिक निधी आणि सार्वजनिक लोकलेखे तयार करत असतात. नंतर हा तिसरा पॉईंट लक्षात ठेवा, त्यामध्ये केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशाकडून कर्ज अथवा अनुदानावर चालणाऱ्या संस्थेचे लेखे तयार करतात. त्यासोबतच कंपनी कायद्याअंतर्गत नोंद झालेल्या सार्वजनिक कंपन्या आणि निर्गुतवणूक संबंधित अहवालाचे लेखे तयार करत असतात. नंतर महामंडळाचे लेखेसुद्धा तयार करत असतात. त्यासोबत हे पॉईंट लक्षात ठेवा, ONGC आणि एअर इंडियासारख्या सार्वजनिक कंपन्या असो, दामोदर खुरे महामंडळाची थेट किंवा संपूर्ण महालेखापरीक्षक तयार करतात. बघा, त्यांची आणखीन आहे बघा, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, सार्वजनिक बँका, LIC, भारतीय अन्न महामंडळ, आणखी शासन नियुक्त खाजगी लेखापरीक्षकांकडून केले जाते. बघा, लक्षात ठेवा. मार्गदर्शन कार्य काय त्यांचं, तर शासकीय लेखाविषयक पद्धत आणि मानके तयार करतात आणि राज्याची आर्थिक स्थितीची माहिती वित्त आयोगाला पुरवण्याचे काम महालेखापरीक्षक करत असतात. बघा, हा एक कलम लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट आहे. कलमवर क्वेश्चन विचारला जातो. कलम 148 भारताचा नियंत्रक व महालेखापरीक्षक आहे. कलम 149 नुसार महालेखापरीक्षकाचे कार्य व अधिकार आहेत. कलम 150 नुसार केंद्र व राज्याच्या लेखांची रचना तयार केली जाते आणि कलम 151 नुसार लेखापरीक्षण अहवाल दिला जातो वित्त आयोगाला. तर इथे काही इम्पॉर्टंट नाही आहे बघा त्यामध्ये, तर हे जर वाचायचं असेल तर वाचून घ्या. त्यामध्ये काही क्वेश्चन वगैरे आलेले नाही आहे त्यामध्ये. बघा, आता काही संसदीय समिती आहेत बघा, त्यामध्ये हे संसद समिती आहेत. तर ते तुम्ही हा चार्ट जरी केला तर ह्या चार्टमधून तुम्हाला संपूर्ण समजतं. तरी पण आपण थोडंसं जर वाचायचं असेल तर थोडंसं फास्टमध्ये वाचून घेऊ. बघा, ह्याच्यावर क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे. अंदाज समितीची निर्मिती कोणी केली, जॉन मथाई समितीच्या शिफारशीनुसार 1950 या समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. बघा, त्यामध्ये पूर्णपणे जेवढे काही सदस्य आहेत, पूर्णपणे 30 सदस्य लोकसभेचे असतात. बघा, त्यामध्ये तर पहिले सदस्य 1925 होते, पहिले सदस्य 25 होते, नंतर 1956 मध्ये 30 करण्यात आलेले आणि 30 पैकी 30 सदस्य पूर्णपणे लोकसभेतून असतात. लक्षात ठेवा. नंतर बघा, कालावधी किती असतो, त्या जे काही अध्यक्ष असेल किंवा सदस्य असेल त्याची नियुक्ती फक्त 1 वर्षासाठी असते आणि त्याचा अध्यक्ष असते ना फक्त आणि फक्त लोकसभेचाच असतो. बघा, कारण की लोकसभेचं काय म्हणते बघा, त्यामध्ये वरील सदस्यापैकी लोकसभेचा सभापती एकाचे जे काही सदस्य आहेत 30 पैकी एकाचा त्यामध्ये अध्यक्ष म्हणून निवड करतात आणि या समितीत लोकसभेचे सभापती, उपसभापती जर सदस्य असेल तर त्यालाच अध्यक्ष म्हणून नियुक्ती करतात. ठीक आहे. आणि अध्यक्ष शक्यतो सत्तारूढ पक्षाचाच असतो बरं का. जे काही लोकसभेचे आहेत त्याचमधून जे काही सदस्य आहेत त्यामधूनच जे अध्यक्ष असतात. ह्याचं कार्य काय आहे बघा, थोडं लक्षात ठेवा, कार्य इम्पॉर्टंट आहे. ह्याचं कार्य काटकसर सुचवून बघा, त्यामध्ये अंदाज
समितीला सतत मितव्ययता समिती, त्याला आपण कंटिन्युअस इकॉनॉमिक कमिटी असे संबोधले जाते. आणि त्यासोबतच आर्थिक सुधारणा करणं आणि प्रशासकीय सुधारणाविषयी सल्ला देते. हे पॉईंट्स इम्पॉर्टंट आहेत. आपण आणखीन चार्टमध्ये बघणार आहोत, कम्पेअर करून थोडंसं लक्षात ठेवा. नंतर आहे लोकलेखा समिती. लोकलेखा समिती कधी स्थापना झाली? 1921 नुसार मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणे 1921 मध्ये स्थापना झालेली आहे. त्याचे एकूण 22 सदस्य असतात. 22 त्यापैकी 15 सदस्य हे लोकसभेमधले असतात आणि 7 सदस्य हे राज्यसभेतले असतात. पण पहिले आहे ना 1954-55 मध्ये 7 सदस्य वाढवण्यात आलेले बघा. त्यामध्ये 7 सदस्य वाढवण्यात आलेले आहे आणि कुठल्याही मंत्र्याला या समितीचे सदस्य होता येत नाही. बघा कालावधी बघा. त्यामध्ये कालावधी समितीत सदस्याची नियुक्ती 1 वर्षासाठी होत असते आणि जे काही अध्यक्ष आहेत ना लोकसभेचा सभापती एकाचे परंपरेने बघा इथं म्हटले बघा 1966-67 पासून परंपरेने विरोधी पक्षाचे सदस्य या समितीचा अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेला जातो. बघा हा जो काही समिती आहे बघा त्यामध्ये जी समिती आहे आपण लोकलेखा समिती त्याचे जे काही अध्यक्ष असतात तर ते विरोधी पक्षाचे असतात. विरोधी पक्षाचे अध्यक्ष नियुक्ती करतात. आता बाकीचं काही जर नाही समजलं असेल तर हा चार्ट सर्वात इम्पॉर्टंट आहे. ह्या चार्टमधून क्वेश्चन फ्रेम होतो बघा. त्यामध्ये बघा पहिले अंदाज समिती, आणखीन एक समिती आहे ह्याच्यानंतर आपण बघणार आहे, त्या पण आपण पहिले कम्पेअर करून बघून घेऊ. त्यामध्ये निर्मिती कधी झाली बघा 1950 मध्ये अंदाज समितीची स्थापना झाली आहे आणि लोकलेखा समितीची स्थापना झाली 1921 मध्ये. सर्वात जुनी समिती आहे बघा त्यामध्ये आणि त्याला लोकलेखा समितीला अंदाज समितीची जुळी बहीण म्हणून सुद्धा ओळखली जाते, ते लक्षात ठेवा. आणखीन सार्वजनिक उपक्रम समिती 1964 मध्ये. शिफारस कोणी केली बघा अंदाज समिती? जॉन मथाई, अंदाजकर जॉन माई असं लक्षात ठेवा. आणि लोकलेखा समिती मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919चा जो काही कायदा आहे त्यानुसार स्थापना झालेली आहे लोकलेखा समितीची. नंतर आहे सार्वजनिक उपक्रम समिती कृष्ण मेनन समितीने केलेली आहे बघा त्यामध्ये. नंतर सदस्य किती असतात तर अंदाज समितीमध्ये पूर्णपणे 30 सदस्य असतात आणि पूर्णपणे लोकसभेतलेच असतात आणि सर्वात मोठी समिती सुद्धा आहे बरं का. सर्वात मोठी समिती आणि 30 पैकी 30 सदस्य लोकसभेत यातला. नंतर लोकलेखा समितीमध्ये 22 सदस्य असतात, त्यापैकी 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून असतात. नंतर सार्वजनिक उपक्रम समिती आहे त्यामध्ये 22 सदस्य असतात, त्यापैकी 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून असतात. दोन्हीमध्ये सेम आहेत बघा, 15 लोकसभेतून आणि 7 राज्यसभेतून लक्षात ठेवा. नंतर प्रत्येक जे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ किती असतो तर सगळ्यांचा कार्यकाळ 1 वर्ष असतो, लक्षात ठेवा. नंतर मुख्य कार्य काय त्यांचं तर आर्थिक सुधारणा करणं, जे काही पहिली समिती आहे त्यामध्ये आर्थिक सुधारणा करणं, संस्थात्मक पुनर्रचना करणं, प्रशासकीय सुधारणा सल्ला देणे. नंतर जी काही दुसरी जी लोकलेखा समिती आहे, पहिली अंदाज समिती बघा इथं, आणि दुसरी जी काही लोकलेखा समिती आहे त्याच्या महालेखा परीक्षक, विनियोजन आणि वित्तीय लेखाचे पुनरीक्षण करणं. आणि जी काही नंतर लोकलेखा दुसरी जी काय आहे सार्वजनिक उपक्रम समिती, तर त्याचं जे काही मुख्य कार्य बघा सार्वजनिक उद्योगांच्या अहवाल व लोकांचे परीक्षण करणे हे त्याचं कार्य आहे. तर उपनामे काय आहेत का तर इथं क्वेश्चन खूप विचारले बघा. त्यामध्ये जी काही अंदाज समिती आहे त्याला सतत मितव्ययता समिती असं म्हणून ओळखले जाते. नंतर जी काही लोकलेखा समितीला संसदेचा पहारेकारी किंवा अंदाज समितीची जुळी बहीण, इथे सुद्धा क्वेश्चन आहे बघा, अंदाज समिती जुळी बहीण म्हणून कोणाला ओळखलं जातं तर लोकलेखा समितीला असे ओळखले जाते. बघा सर्वात शेवटची समिती आहे अंदाज समिती. अंदाज समिती बघा आपण आता बघितले ते पॉईंट्स आहेत बघा, रिपीट जे अंदाज समितीचे पॉईंट आहेत तेच आहे बघा, रिपीट हा पेज रिपीट झालेला आहे. हे आताच बघितलं आपण सार्वजनिक उपक्रम समिती, तर ते पॉईंट्स रिपीट झालेले आहेत बघा. इथे जे काही पूर्णपणे आता जर बघायचं असेल तर हे आहेत बघा. आता जर आपण बघितलेले ठीक आहे पॉईंट्स आहेत सार्वजनिक उपक्रम समिती बघा. कृष्ण मेनन समितीच्या नुसार 1964 मध्ये स्थापना झाली. आता बघितलेली समिती आहे तरी रिपीट घेतो. 1974च्या पर्यंत 15 सदस्य होते, नंतर 1974 पासून 22 सदस्य झालेत बघा. त्यापैकी कालावधी 1 वर्षाचा असतो आणि जे काही सदस्यापैकी राज्यसभेचा सदस्य अध्यक्षपदी होऊ शकत नाही बघा. ह्याचा जो काही अध्यक्ष असतो तो सुद्धा लोकसभेचाच असतो बघा. फक्त आणि फक्त जे काही लोकलेखा समिती आहे त्याचे जे काही अध्यक्ष असतात विरोधी पक्षाचे असतात बघा. हे कार्य थोडंसं वाचून घ्या, ते रिपीट तो चार्ट चांगल्या प्रकारे करून घ्या. हा चार्ट जरी करून घेतला तर त्यामध्ये सगळे क्वेश्चन कव्हर होतात. ओके मित्रांनो, जर लेक्चर वगैरे आवडला असेल, जो काही आपला MPSC टॉपर्सचा चॅनल आहे त्याला सबस्क्राईब आणि लाईक करा. मी जेवढे काही इकॉनॉमिक्स किरण देशले ह्या सरांची बुक आहे त्यामध्ये जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत कंबाईनसाठी ते संपूर्ण लेक्चर मी घेणार आहे. तर लेक्चर आवडलं असेल लाईक आणि सबस्क्राईब करा आणि शेअर पण करा. ओके, थँक्यू मित्रांनो.